चलो, सो क्लोजिंग स्टॉक. बस 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 बस, फक्त जाताना मला भेटून जा. पुढे बस, याला त्याला पुढे बसवा, ते तिघं मिळून बसा. कारण तुला आता आज फक्त ऑब्झर्व कर बाळा. तुझं नाव काय? उमेश. आज फक्त ऑब्झर्व कर. आता तुला कितपत आज समजते मला माहित नाही, एकदम तू ऑफन आलाय. संध्याकाळी जे लेट कमर्स आहेत त्यांच्यासाठी स्पेशल बॅच आहे. तू शक्यतो संध्याकाळी ये, सकाळी पण ये, पण संध्याकाळी मेन आहे. म्हणजे तिथं आपण एकदम स्लोली आणि व्यवस्थित स्टार्ट पासून करतो. ठीक आहे. आता तू आमचा काल एक अर्धवट सम राहिलेला आहे, पहिले आम्ही तोच कंप्लीट करणार आहे आणि मग नवीन सम. ठीक आहे. ओके, चलो लेट स्टार्ट. बघा, आपण क्लोजिंग स्टॉक ऑलरेडी आपण काय म्हटलंय, याचं आपण मार्किंग करत, सॉरी मार्किंग म्हणजे ट्रायल बॅलन्स मध्ये कुठेही मार्किंग नाही, पण फटाफट मला पटकन हवाय. काय पोस्टिंग करणार ईशा? कुठे? असेट. आणि सेकंड पोस्टिंग ट्रेडिंगची. चला, ट्रेडिंगची क्रेडिट साइड. ऑल राईट, ट्रेडिंग क्रेडिट साइड. मी ऑलरेडी इथं आपण हे अर्धवट पोस्टिंग बघा तुमचं कालचं आपलं इथं आहे. राईट, ट्रेडिंगची क्रेडिट साइड आणि असेट इथून मी त्याला इथं आणलेलं आहे. पहिले ट्रेडिंगच्या क्रेडिटला बुक केलंय आणि तिथून आपण असेटला नेणार आहे. ऑल राईट, चला पटापट. मला माझ्या मते तुमचं पोस्टिंग तर ऑलरेडी तुम्हाला यू आर अवेअर ऑफ इट. राईट, पोस्टिंग कसं करायचंय, काय करायचंय. चलो, क्लोजिंग स्टॉक झाला, तिकडे असेट मध्ये घेतलं दोन्हीकडे. हा चल, चालू झालाय. तू ते लिंक आहे ती क्लासरूम वर लिंक आहे, त्या लिंक प्रमाणे जॉईन हो. ऍडमिटला मला येतं, मी ऍडमिट करतो. हा, क्लासरूम, क्लास लिंक असंच असाइनमेंट आहे. सेल्स इन्क्लूड सेल ऑफ मशिनरी ₹2000 विच इज सोल्ड ऑन 1st of April. काल आपण डिस्कस केलं होतं ही मशिनरी आणि गुड्स सेल्स. हे जे सेल्स अकाउंट असतं, हे इथे जे सेल्स अकाउंट दिसतं आपल्याला, ह्याच्यामध्ये सेल ऑफ गुड्स असतात, सेल ऑफ मशिनरी नसते. ह्याच्यामध्ये सेल ऑफ मशिनरी आपण इन्क्लूड करत नाही. वी डोंट इन्क्लूड सेल ऑफ मशिनरी. मग आधी पहिले आपण म्हणजे ही मशिनरी जेव्हा ज्यावरती ती सेल ऑफ मशिनरी आहे त्यावरती ते गुड्स नाहीत. गुड्स नसतील तर सेलमध्ये जायलाच नको ते, पण चुकून तुमच्या अकाउंटंटनी ते सेलमध्ये टाकले. मग आता काय करावं लागेल, सेलमधनं बाहेर काढू आणि मशिनरीमध्ये ते रेकॉर्ड करू. पण दोन्हीकडे लेसच होतील, ऍड होणार नाही कुठंच, कारण मशिनरीचा सेल झालाय, परचेस नाही झाला. तुमची मशिनरी कमी झाली आहे, वाढली नाही आहे, म्हणून तो लेस होईल. चलो, पहिले सगळ्यात पहिले घेऊन जाऊया. आपल्याला कुठे जायचं आहे, पहिले सेल्सला जाऊया. ऑलराईट, सेल्स मधनं मी आता ऑलरेडी एक जागा आपण ठेवली होती बघा. इथं आपण काल इथं जागा ठेवलेली आहे. ओव्हर हिअर लेस मशिनरी, लेस मशिनरी. राईट, आणि ह्याचाच सेकंड इफेक्ट लेस मशिनरी, आणि याचा सेकंड इफेक्ट आपण ऑलरेडी प्लांट अँड मशिनरीला जागा सोडली. आता तिथं दोन ऍडजस्टमेंट ठेवले आहेत. तिथं पहिले सेल करून घेऊया. ओव्हर हिअर सेल ऑफ मशिनरी फर्स्ट. 60 मधनं 2000 मायनस करूया, 58,000 होतात. राईट, हा त्या इनरला पाहिजे. दोन ऍडजस्टमेंट होत्या. ठीक आहे, आता जागा ऍडजस्ट कर थोडीशी. हा आहे ना, झाला इथपर्यंत. डन. नेक्स्ट, डिप्रिसिएशन ऑन फिक्स असेट. हे तर अगदी ब्रेड अँड बटर ऍडजस्टमेंट आहे. मी याला काय म्हणतो ब्रेड अँड बटर? ही सगळ्यांना आली पाहिजे. काय पाहिजे कोणाचा? अरे काय तू लक्ष नाहीये का तुझं बाळा? काय म्हणूनच ठीक आहे, सेल ऑफ मशिनरी. अरे सेल्स मधनं मायनस, सेल्स मधनं मायनस आणि मशिनरी मधनं मायनस. चलो नेक्स्ट, डिप्रिसिएशन ऑन फिक्स असेट्स 5%.
डिप्रिसिएशन ऑन फिक्स असेट. आय थिंक यू आर अवेअर ऑफ दिस. तुम्हाला माहिती आहे. आता ते काय विचारतायत, फिक्स असेट्स म्हणजे सगळ्या फिक्स असेट्सवर. आपल्या इथं फिक्स असेट्स कुठल्या कुठल्या आहेत म्हणून आपण त्या वेगळ्या केल्यात बघा, याचा फायदा होतो. फर्निचर, प्लांट अँड मशिनरी अँड बिल्डिंग. आणि आपण कालच डिस्कस केलंय प्लांट अँड मशिनरीच्या कुठल्या अमाऊंटवर तुम्ही करणार आहे डिप्रिसिएशन, 58,000 वर, नॉट 60,000. कारण 1 एप्रिललाच मशीन सेल झालंय. म्हणजे तुमच्याकडे 1 एप्रिललाच किती मशिनरी होती, 58, नॉट 60. त्यामुळे डिप्रिसिएट किती होणार, 58. थ्रू आउट द इयर तुम्ही कुठली मशिनरी वापरली, 58,000. 2,000 तुम्ही ऑलरेडी सेल केली आहे, त्यामुळे तिचा काही संबंधच नाहीये. ऑलराईट, चलो फटाफट 5% प्रत्येकाचे कॅल्क्युलेट करा आणि मला सांगा पटकन, क्विक. किती आहे, 1925. बिल्डिंगचं 1,000 आहे आणि 2,900. चला आउटरच्या फिगर चेक. डोंट फॉलो द स्क्रीन ब्लाइंडली. तुम्ही कॅल्क्युलेशन तुमची करायची आहेत आणि तुम्ही काल बघितलंय ते तुम्हाला फसवणार, कारण मला तुमच्याकडनं कॅल्क्युलेशन्स हव्यात. सगळ्या कॅल्क्युलेशन्स करेक्ट आहेत. स्टील लेवल से डोंट बिलीव्ह ऑन इट. चला झालंय. आता याचा सेकंड पोस्टिंग, सेकंड इफेक्ट. आपण ऍडजस्टमेंट करतोय. ऍडजस्टमेंटचे नेहमी 2 इफेक्ट असतात. ऍडजस्टमेंटचे आपल्याला 2 इफेक्ट्स करायचे असतात. ह्याचा आपण सेकंड इफेक्ट कुठे घेत असतो, वेअर वी विल टेक दिस. येस, चलो घ्या सगळं डिप्रिसिएशन. आता डिस्क्लोजर तुम्हाला मोठा आहे, ह्याला डिस्क्लोजर म्हणतोय मी. आणि म्हणून मी म्हणतोय की या वेळेला तुम्हाला सेकंड पेजवर जावं लागणार. बघा तुम्हाला अजून भरपूर मोठ्या ऍडजस्टमेंट बाकी आहेत की ज्या सगळ्या प्रॉफिट अँड लॉसला डिस्क्लोजरच्या ऍडजस्टमेंट आहेत. त्याला मी डिस्क्लोजर म्हणतो. डिस्क्लोजर म्हणजे काय, प्रिन्सिपल ऑफ डिस्क्लोजर. हे जे तुम्ही 11th मध्ये केलं होतं की कम्प्लीट डिप्रिसिएशन कळलं पाहिजे. नुसतंच एक डिप्रिसिएशनची टोटल लिहायची नाही, ही कळली पाहिजे. दिस इज कॉल्ड एज डिस्क्लोजर. डन. तिकडं जे तुम्ही लेस केले ते सगळे इकडं ऍड करा. खरं तर ऍड असं नाही, एका खाली एक लिहायचं आणि मग टोटल करायचे आणि आउटरला घेऊन यायचे. या तिघांची टोटल आपण इनरला घेतले आणि टोटल आउटरला घेतले. राईट, येस, इथपर्यंत जमलंय. ग्रेट. चलो मूविंग ऑन. सो डिप्रिसिएशन, ईच पार्टनर इज एंटाइटल्ड टू गेट कमिशन ऑफ 1% ऑफ ग्रॉस प्रॉफिट. ही ऍडजस्टमेंट आपल्याला आत्ता करता येणार नाही, कारण आपलं अजून ग्रॉस प्रॉफिट क्लोज व्हायचं आहे. मग व्हॉट वी विल डू, बघा हे कधी कसं करायचं असतं, हाऊ टू डू दिस. मी काय करणार, मी याला मार्क करून ठेवलं. मी मार्क करून ठेवलंय. काय मार्क केलंय, मला रिमाइंडर म्हणून. मी मला स्वतःला रिमाइंडर सेट केलाय. अरे सॉरी, रिमाइंडर काय सेट केलंय की हे माझं राहून गेलंय. चलो पुढचं, इंटरेस्ट ऑन कॅपिटल. हे मात्र करता येईल का ऍडजस्टमेंट. येस, इंटरेस्ट ऑन कॅपिटल समृद्धी काय कम्प्लीट ऍडजस्टमेंट. आता तुम्ही करंट अकाउंटला करणार सगळं. कॅपिटल अकाउंटला तर आपण ऑलरेडी, बरं बाय द वे हिला सांगून टाकूया. हे बघ आम्ही काय करणार आहोत, जेव्हा तुला करंट अकाउंट ओपन करायचं असतं तेव्हा ही जी कॅपिटल अकाउंट्स असतात, यू हॅव टू ट्रीट देम ॲज जस्ट लाईक अदर लायबिलिटी. क्रेडिटर्सला कसे तू पोस्ट करून टाकलं, बिल्स पेबल कसं केलं, तसंच आपण कॅपिटल पोस्ट करून टाकलं. आणि ज्या काय ऍडजस्टमेंट्स येणार त्या सगळ्या करंट अकाउंटमध्ये करणार. आता ही पहिली ऍडजस्टमेंट आहे, इंटरेस्ट ऑन कॅपिटल. जे जे पार्टनरला पैसे मिळणार ते आपण ऍड करणार आणि जे जे ऍड करणार ते प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला टाकणार. जे जे पार्टनर कडनं पार्टनरशिप काढून घेणार ते यातनं लेस होणार आणि जे जे लेस होणार ते आपण, एक्सेप्शन आहे ड्रॉइंगचं. ड्रॉइंग लेस नाही होणार, इथं लेस होणार पण इकडे येणार नाही. म्हणजे इथं फक्त एकच इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग हे इकडे लेस होणार आणि पार्टनरशिप हे प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला जाणार. इंटरेस्ट ऑन कॅपिटल काय करणार आपण, घ्या पहिले कॅपिटलमध्ये ऍड करून टाकूया. सॉरी, कमिशन आहे. पहिलं काय आहे, एक काम करा, तुम्हाला कॅल्क्युलेशन माहित नाहीये किती आहे काय आहे, त्यामुळे आत्ता आपण कमिशन कॅल्क्युलेट करणार नाही, आपण डायरेक्ट इंटरेस्ट करणार. राईट, मी केलंय पण आपण वी विल वेट फॉर दिस. आपण चेक करूया माझं करेक्ट आहे की नाही. राईट, चला पहिले इंटरेस्ट आपण करंट अकाउंट मध्ये ऍड करणार का, कारण ते इंटरेस्ट फर्म पार्टनरला देते.
फर्म पार्टनरला देतात पैसे, पार्टनरला पैसे मिळत असतील तर ऍड. आणि आज आपण त्याचं एक लेजर पण शिकणार आहोत. फॉर द फर्स्ट टाइम तुम्ही लेजर बनवणार आहात, ते सुद्धा कॉलमनर. आतापर्यंत तुम्ही कॉलमनर लेजर नाही बनवलेलं. चला हे झालं. आता हे इंटरेस्ट आहे, फर्मसाठी तो एक्सपेंडिचर आहे, फर्मसाठी एक्सपेंडिचर आहे. सो आपण आता त्याचा सुद्धा डिस्क्लोजर बघा मी कसा दिलाय. थांबा, कमिशन नंतर करूया. घ्या इंटरेस्ट, हे घ्या सगळ्यात खालती. मी कमिशन नंतर करूया. इंटरेस्ट ऑन कॅपिटल, क्षिप्रा आणि मनीषा. आधी इंटरेस्ट करूया, कमिशन नंतर करूया. कारण जीपी काढल्याशिवाय आपल्याला, पण जीपी काढता आला असता का आपल्याला? आपल्याला माहित नाही अजून, पुढच्या ऍडजस्टमेंट आपण केलेले नाहीत, म्हणून आपण जीपी घाई करायची नाही. हे नंतर केली तरी चालते, नाही तर आपल्याला जीपी काढता आला असता. पण आपण वी विल वेट, सगळे ऍडजस्टमेंट करून घेऊ आणि मग जीपी काढू आणि मग एक पेंडिंग ठेवलेले ऍडजस्टमेंट फिनिश करू. सो इंटरेस्ट ऑन कॅपिटल याला डिस्क्लोजर असं म्हणतोय मी परत एकदा. बघा कसे डिस्क्लोजर्स आहेत. म्हणून मी तुम्हाला म्हणतोय की कालच तुम्हाला सांगितलं मी की याला बऱ्यापैकी तुम्हाला वर्किंग आहे. चला इंटरेस्ट ऑन कॅपिटल मी काय केलं, इंटरेस्ट ऑन कॅपिटल करंट अकाउंट मध्ये ऍड आणि पार्टनर्स प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. चलो नेक्स्ट कुठे आहे आपण? आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. हो बघा, वेजेस मुद्दामून आउटस्टँडिंग वेजेस ही ह्या ऍडजस्टमेंटच्या खाली टाकली. म्हणजे जर तुम्ही त्या स्टेजला क्लोज केलं तर हे राहून जाईल. म्हणून मी म्हणतोय शेवटपर्यंत चला आणि मग क्लोज करू. चला एक्सपेन्सेस आउटस्टँडिंग वेजेस काय करणार, कशात? वेजेस आणि सॅलरी मध्ये ऍड आणि सेकंड पोस्टिंग. चला करा पटकन, डू इट. वेजेस मध्ये ऍड करा, आउटरला फिगर काढा आणि लायबिलिटीला घ्या सेकंड इफेक्ट. किती आहे? वेजेस 200 आहे, सॅलरी 500 आहे. वेजेस 200, सॅलरी 500. बघा वेजेस साठी आपण जागा सोडली ओव्हर हिअर, ते ऍड करा. सॅलरी साठी पण जागा सोडली, सॅलरी मध्ये पण ऍड करा. आणि हे दोघांचे इफेक्ट आउटस्टँडिंग लायबिलिटी म्हणून लायबिलिटी मध्ये घेऊन टाका. ओव्हर हिअर घ्या. बरोबर आहे, डबल दोन्ही इफेक्ट द्यायचे आहेत. जेव्हा 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 तुमचे ऍडजस्टमेंट्स असतात तेव्हा आपण त्याचे डबल इफेक्ट देतो. आणि रिमेंबर वन थिंग की मी जेव्हा जेव्हा मी तुम्हाला अंडरस्टँड होण्यासाठी मी रेड कलर मध्ये ते मार्क केलेले. रेड कलर इंडिकेट ती ऍडजस्टमेंट आहे. चलो मूविंग ऑन. क्रिएट प्रोव्हिजन फॉर डाउटफुल डेट 3% ऑन सन्ड्री डेटर्स. ही आपण आता ऑलरेडी म्हणजे ही मी अक्षरशः किती वेळा ऍडजस्टमेंट झाली राईट. आपल्याला डेटर्स मध्ये आपण जागा सोडली. स्ट्रेट फॉरवर्ड डेटर्स वरती काय करावं लागेल? लेस काय न्यू क्वांटिटी किती येते? 840. चला करा. सन्ड्री डेटर्स मधनं मला आउटरला फिगर काढा. काय काढायचे? 3% ऑफ दिस 28,000. या 28,000च्या 3% आणि ते आउटरला घेऊन या. तो एकटा बोलतोय बरोबर आहे कधी फिगर. डोंट बिलीव्ह ऑन हिम, बिलीव्ह युअर सेल्फ, नो वन एल्स. चला किती आले कॅल्क्युलेशन्स? किती? 27160. त्याचं सेकंड पोस्टिंग. आता बघा माझं इथं हे फुल झालंय. हे मी हे संपले म्हणून मी इथं बुक केलंय, किंवा इथं सुद्धा करता येईल. म्हणजे चुकून इथं राहिले, इथं राहायला पाहिजे राईट. मी काय केलंय? डेटर्स मधनं मायनस केलं 840. 3% ऑफ दिस. बट बाय द वे मला एक तुमच्याकडनं हवंय. मी तुम्हाला ह्याच्या आधी पण सांगितलंय कॅल्क्युलेशन्स करताना तुम्हाला काय करायचंय, फास्ट कसं कॅल्क्युलेट करणं. मी काय सांगितलं बघा. आता मी अजून एक ट्रिक सांगतो. जेव्हा तुमचं पर्सेंटेज सिंगल डिजिटचं असतं तेव्हा स्ट्रेट फॉरवर्ड तुम्ही हे दोन जे काही लास्टचे डिजिट आहेत ते उडवून टाकायचे. आणि 280 सोपं सांगू मी, 3% पाहिजेत ना. 280 हे माझे 3% झाले. हा एक, हा एक, हा एक, किंवा 280 into 3. आयदर ऑफ द टू कॅल्क्युलेशन फार फास्ट होतात. आणि हे तर मल्टिप्लिकेशन पेक्षा ऍडिशन आहे, फटाफट होतं.
फटाफट होतं. तुम्ही करून बघा प्रॅक्टिस याची, फास्ट होतं कॅल्क्युलेशन. तुम्ही काय करणार, तुम्ही 28,000 बघा हा इंटू 3 डिवायडेड बाय 100 आणि मग इथं परत 2 0 काढणार. 100 सेम मी तेच करतोय, मी फक्त पटकन गेलोय तिथं. आणि या सगळ्या ट्रिक्स तुम्हाला पुढे जाऊन खूप महत्वाच्या ठरणार आहेत, कारण टाइम इज गोइंग टू बी व्हेरी व्हेरी क्रुशियल हिअर. तुम्हाला 3 तासात 7 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. 10 मिनिटं मागच्या वर्षी एक्स्ट्रा देऊन सुद्धा ती पुरली नाहीत. हे तुमच्या बाबतीत होऊ देऊ नका. चलो व्हॉट इज नेक्स्ट, पुढे जाऊया. ऑलराईट, आपलं हे ऑलरेडी आहे, दोन्ही ऍडजस्टमेंट झाले आहेत. बोथ द ऍडजस्टमेंट्स यू हॅव डन राईट. इकडनं आता इकडं पण लिहिले मी, इकडं माझं हे सगळं कंप्लीट झाले आहे. लाईन हे स्पेस संपलंय म्हणून मी टॉपला आलोय. एकदम टॉपला लिहा, जेवढं टॉपला पॉसिबल आहे तिथे लिहा. आणि आपला सम पण संपलाय. ऑल राईट, हे ऍडजस्टमेंट संपल्यात. आता नाव एक ऍडजस्टमेंट आपली पेंडिंग आहे राईट, कमिशनची. सो दॅट पहिले चला ट्रेडिंग अकाउंट क्लोज करायचंय. आपलं ट्रेडिंग अकाउंट जे आहे ते आपल्याला क्लोज करायचंय. सगळ्यात पहिलं क्रेडिटची टोटल करा. इनरचा आउटरला आलाय ना, चेक करा एव्हरीथिंग. इनरचा आउटर चेक इट आणि मला टोटल बघा. मी आत्ता तुम्हाला देतोय, घरी जाऊन ती टोटल चेक करा. बोला, कमिशन चुकतंय, बर चेक करूया. चला ग्रॉस प्रॉफिट किती आला. आता ग्रॉस प्रॉफिट कसा कॅल्क्युलेट करायचा असतो. ही समृद्धी 2 झाल्यात आता. ओके, समृद्धी सेकंड. काल काय ठरलं आपलं, काल काय डिस्कस झालं संध्याकाळी, कसं काढतात जीपी. पहिल्या क्रेडिट साईडची टोटल केली, व्हेरी गुड. उलट क्रेडिट साईडची टोटल करायची, त्यातनं डेबिट साईडची टोटल मायनस करायची. परफेक्ट. 81,700 चेक करा. 81,700 बरोबर आहे का. 81,700 मी काय केलंय, ग्रॉस प्रॉफिट कसा काढलाय. हाऊ आय एम कॅल्क्युलेटिंग ग्रॉस प्रॉफिट. पहिले ट्रेडिंगची टोटल क्रेडिटची टोटल केली आणि त्यातनं मी ह्या 3 फिगर्स मायनस केले, म्हणजे मला ग्रॉस प्रॉफिट मिळाला. आणि तो ग्रॉस प्रॉफिट मी स्ट्रेट वे इकडे घेऊन आलो. बरोबर आहे, इथपर्यंत समजलंय. आता व्हॉट इज नेक्स्ट, सेम प्रोसेस प्रॉफिट अँड लॉसला करायची, पण इथं दरवेळेला क्रेडिटच टोटल मोठी येईल असं नाही. क्रेडिटची पण टोटल मोठी येऊ शकते, डेबिटची पण. एकदा ऑब्झर्व करा, इथं क्लिअर कट क्रेडिट 81 आहे, इथं कुठेच 80 होण्याची शक्यता नाही. म्हणजे डेफिनेटली क्रेडिट साइड ग्रेटर आहे, पण हे पण कन्सिडर करायला विसरू नका. चला ऑल राईट, मग मी काय केलंय, मी बघा मी आता इथं टोटल 84,000 टोटल आहे माझी. आत्ता मी तुम्हाला टोटल्स दिलेले आहेत त्या ॲज इट इज घ्या आणि घरी जाऊन त्या सगळ्या चेक करा, बरोबर टोटल्स येत आहेत ना. 84,000. आता सेम प्रोसेस या क्रेडिटच्या टोटल मधनं एंटायर डेबिटच्या जे आउटरच्या अमाऊंट्स आहेत, इनरच्या नाही. पहिले इनरचं सगळं आउटरला आलंय ना, चेक करा. चेक करा सगळं इनरचं आउटरला आलं ना. आणि देन बापरे भरपूर आहे. आणि याच्या पुढे तर आपल्याला एक मॅरेथॉन सम करायचंय. डोंट वरी, इट इज नॉट इन दॅट वे मॅरेथॉन. चला बघूया, पण ऍडजस्टमेंट भरपूर आहे. चला हे झालं सगळं डन. आता नेट प्रॉफिट काढूया. नेट प्रॉफिट आपल्याला कसा डिस्ट्रीब्यूट करायचा आहे, हाऊ वी हॅव टू डिस्ट्रीब्यूट नेट प्रॉफिट, चेक करूया. इथं काय दिलंय का रेशो, कॅपिटल रेशो. कोण मला विचारलं होतं कॅपिटल रेशो, वल्लरी. चला बोला वल्लरी, कॅपिटल रेशो कसा कॅल्क्युलेट करणार. व्हॉट इज देअर कॅपिटल. 90 आणि 30. मी 0 उडवूनच टाकले सगळे. 9:3 राईट. दिस इज म्हणजे आपण काय करतो, जेव्हा कॅपिटल रेशो मध्ये आपल्याला काय काढायचंय, त्यांच्या कॅपिटलच्या रेशो मध्ये दे आर शेअरिंग प्रॉफिट्स. कॅपिटल किती आहे, 98,000 as to 30,000. मग आपण काय करणार, दिस इज वर्किंग नोट यू हॅव टू डू. वर्किंग नोट नाही, सॉरी, रफ वर्क करायचंय तुम्हाला. खरं तर हे सुद्धा गरज नाही आहे, पण तरी सुद्धा मी लिहितोय. ऑल झिरोज कॅन्सल म्हणजे 9:3. मग 9:3 ह्याला आपण फर्दर मिनिमाइज करू शकतो. किती येतं बाळा, तो मोबाईल इकडे दे. कसं 3:1, कारण याला 3 ने डिवाइड केलं, याला पण 3 ने डिवाइड केलं. सो 3:1. हा काय रेशो आहे,
कॅपिटल रेशो आहे त्यांचा, खरं तर तोच आपण प्रॉफिट शेअरिंग रेशो म्हणून घ्यायचा आहे. चलो काय आपल्याला करायचं आहे 3:1. चलो मी तुम्हाला करून दिलेलं आहे. आय हॅव गिव्हन यू, हे मी तुम्हाला करून दिलेलं आहे. नेट प्रॉफिट महेश उमेश बरोबर आहे. काय पाहिजे? क्षिप्रा आणि मनीषा. क्षिप्रा मनीषा तू झालंय का? कुठं आहे का? काल नव्हता मग काय करत का नाही? बघा आहे का नक्की प्रिन्सिपल ऑफ ऑर्डर फॉलो होत नाहीये. म्हणजे घरी जाऊन हा जाने दो चलो हो गया आज का काम खतम. काय कुठे आहे आता? हे परत करा कारण हे इम्पॉर्टंट आहे, व्हेरी इम्पॉर्टंट सम. हे करंट अकाउंटचे 5 वेळा क्वेश्चन्स आलेले आहेत. याचे आरडीडी किती होतं हे बघ 840. चला 56,401 नेट प्रॉफिट आहे आणि त्याचं डिस्ट्रीब्युशन केलं मी 42,301 14,10 हे 14,100 टॅली झालं. व्हेरी गुड. चला आता याला या नेट प्रॉफिटला कुठे घेऊन जायचंय? या नेट प्रॉफिटला आपल्याला कॅपिटल मध्ये घेऊन जायचंय. त्या ऑलरेडी सॉरी करंट अकाउंटला, एक्स्ट्रीमली सॉरी, आता कॅपिटल नाही. आता आपण करंट अकाउंट मध्ये इथून त्या ज्याचं त्याचं ज्याच्या त्याच्यामध्ये टाकूया, ज्याच्या त्याच्यामध्ये. चला आणि आउटरला घेऊन या. आता मात्र आउटरला घेऊन येणार आपण. इतक्या वेळ आपण करंट अकाउंट्स इनरला ठेवली होती. ते कसं दिसतंय बघा ना, मस्त दिसतंय की नाही? बघा दिसताना असं तुमचं दिसलं पाहिजे. ह्याचा अर्थ असा नाही तुम्ही ब्लॅक आणि रेड वापरायचंय, ब्ल्यू मध्येच, पण तरी सुद्धा त्याची अलाइनमेंट बघा, अमाऊंटची अलाइनमेंट बघा. हा तुम्ही म्हणजे कम्प्युटर आहे तो ती अलाइनमेंट वगैरे होऊ शकते, पण इन युअर केस हे अशा टाईपची अलाइनमेंट पॉसिबल आहे? येस पॉसिबल आहे. तुम्ही ती प्रॅक्टिस करा. यू नीड टू प्रॅक्टिस दिस. त्यासाठी कॉमा सेपरेटर यूज करा. कॉमा सेपरेटरनी बरोबर अलाइन होतात आणि इथल्या इथे तुम्हाला त्याची टोटल करता येते. ऑलराइट, येस, व्हॉट इज इट देन? बोला. कमिशनचा सेकंड इफेक्ट. आपलं कमिशन राहिलं का? हा बघा असं राहतं. असं तुमचं सुद्धा होऊ शकतं पेपरमध्ये. आणि म्हणून आपल्याला कुठल्याही परिस्थितीत म्हणजे आपण नेट प्रॉफिट कसा काढला? तुम्ही कमिशन आधीच लिहिलं का? कमिशन करायला पाहिजे ना. चला किती आलं? 81,700 त्याच्यावर कमिशन किती आहे? कमिशन 1%. 1% कसं कॅल्क्युलेट करतात? 2 झिरो हाईड केले. दोघांनाही 817, दोघांनाही 1% घ्या. कुठे ऍडजस्ट करा आता. डू इट दिस ऍडजस्टमेंट. कुठे राहिलं असेल तुमचं, बहुतेक झालं असेल. त्याशिवाय नेट प्रॉफिट आलं कसं? टॅली झालं कसं? हा मग आता कमिशनची एंट्री राहिले. कमिशन घ्या. पेंडिंग आहे ना, कमिशन राहिलंय ते घेऊन टाका. कुठे लिहिणार? कमिशन डेबिटला. आणि याचं सेकंड पोस्टिंग आपण कुठे घेणार? त्यांच्या करंट अकाउंट मध्ये. आणि मग आउटरला घ्या कमिशन. अँड देन आउटर कॉलम आणि मग टोटल करा. त्याशिवाय टोटल करू नका. कमिशनची एंट्री केल्याशिवाय आपल्याला क्लोज करता येणार नाही. कमिशन घेऊन टाका आणि त्याचं डिस्क्लोजर पण या पद्धतीनेच करायचं आहे. कमिशन टू पार्टनर. मी तुम्हाला याच्या आधी पण सांगितलंय, तुमचा जो टेक्स्ट आहे तो इथपर्यंत ओव्हरफ्लो झाला तरी चालेल, पण याच्यापेक्षा जास्त ओव्हरफ्लो चालणार नाही. आउटर मध्ये येता कामा नये टेक्स्ट ओव्हरफ्लो. डन. चला नाउ वी विल डू द टोटलिंग ऑफ इट. 2,40,235 आणि हे घरी जाऊन चेक करा सगळं व्यवस्थित. हे सगळं घरी जाऊन चेक करा. कमिशनचे घेतले ना करंट अकाउंट मध्ये कमिशन. ह्याच्यात सॅलरी असतं पार्टनरला. पार्टनरला सॅलरी असेल तर काय करणार? पार्टनरला जसं कमिशन दिलंय कन्सेप्ट सेम. सॅलरी पार्टनरला मिळते
का सॅलरी पार्टनर देतोय, मिळत असेल तर काय करायचंय, ऍड, म्हणजे करंट अकाउंट मध्ये ऍड करणं. ऑलराइट, चलो क्विकली नेक्स्ट समला जाऊया. इमिजिएटली आपण नेक्स्ट सम करणार आहोत. हा कंप्लीट झालेला आहे. आता फॉर द फर्स्ट टाइम मी फक्त तुम्हाला दाखवतो करंट अकाउंट कशी बनवायचे. तुम्ही दोघं आत वा, तुम्ही दोघांनीही सॉल्व्ह करायचंय माझ्याबरोबर. सर आज सरक ते शेअर कर नीट टेबल. चला हे त्याला फॉर्मॅट दाखव, दोघांनाही फॉर्मॅट दाखव कसा फॉर्मॅट ड्रॉ करायचा आहे. तुम्ही दोघं पटापट फॉर्मॅट ड्रॉ करून घ्या. अरे समृद्धी तू पण, येस गुड. चलो मी क्विकली प्रॅक्टिकल प्रॉब्लेम नंबर 9 ला येतोय. प्रॅक्टिकल प्रॉब्लेम नंबर 9 पेज नंबर 61 ओपन करूया. आणि फर्स्ट टाइम बघा तुम्ही बॅलन्स शीट बनवली आहे. पहिले आधी रीड करूया. मी तसं सुद्धा एकदा पहिले पार्टनर्स करंट अकाउंट आपण कसं ओपन करणार आहोत दॅट आय विल शो यू. वी आर गोइंग टू ड्रॉ पार्टनर्स कॅपिटल करंट अकाउंट सेपरेटली, कारण स्पेसिफिक इन्स्ट्रक्शन दिलेले आहे. मग तिथं तर तुम्हाला काही चॉईसच नाही. इट इज नॉट अप टू युअर चॉईस. मी दाखवतो तुम्हाला सम काय आहे and then we will discuss rather discussion, we will start solving it. This is a typical आणि एकदम वेगळ्या टाईपचा सम आहे हा. आणि हा मला वाटतो या वेळेला येण्याची शक्यता खूप जास्त आहे. हा जो सम आहे ना, हा तुम्ही घरी जाऊन ज्यांना समजला नाही त्यांनी पाठ करा, काही प्रॉब्लेम नाही. कारण फक्त काय होणार आहे, असाच्या असा सम येणार नाही. काही ना काही ते मी तुम्हाला सम कुठला येणार ना ते सुद्धा सांगू शकतो. एवढ्या लेवलला आमचा स्टडी असतो. सम कुठली येण्याची शक्यता आहे, मला हा सम वाटतो. मी आज सांगितलंय फेब्रुवारीमध्ये एक्झाम आहे, तुम्हाला मी आज सांगितलंय की हा सम एकदम परफेक्ट करून द्यावा, एकदम परफेक्ट. आणि थोडा ट्रिकी सम आहे, इट्स नॉट दॅट इझी. आतापर्यंत आपण फक्त प्रॉफिट अँड लॉस वाला सम केला होता, बरोबर आहे. आज पहिले रीड करूया आणि इन्स्ट्रक्शन्स काय आहेत ते चेक करूया. राईट, येस अदिती. चला काय म्हणतात ते, प्रॉफिट अँड लॉस इक्वली, प्रॉफिट अँड लॉस इक्वली शेअर करायचंय. इक्वली म्हणजे काय, 1/2 1/2, बरोबर आहे. त्यांचा रेशो आहे 1/2 काय आहेत, हे प्रपोर्शन्स आहेत. दीज आर प्रपोर्शन्स. ऑल राईट, व्हॉट इज नेक्स्ट. आपल्याला काय काय इन्स्ट्रक्शन दिलेत. यू आर रिक्वायर्ड टू गिव्ह इफेक्ट्स ऑफ, काही दिलेलं नाहीये इथं, काहीही मेन्शन केलेलं नाही, म्हणजे हे खाली मेन्शन करण्याची शक्यता आहे. आणि नॉर्मली बोर्ड तुम्हाला एकदम सेपरेट खालती दिलेलं असतं. इन्स्ट्रक्शन्स एकदम क्लीन आणि क्लिअर असतात, कुठेही काहीही ॲम्बिग्युइटी नसते. आणि तुम्हाला कुठल्याही परिस्थितीत इन्स्ट्रक्शन जर नीट रीड करता आल्या नाहीत तर तिथं कोणीही नसतं. बाय द वे, तुमच्या ह्याला जे सुपरविजन करायला एक्झामच्या वेळेला जे असतात ते नॉन कॉमर्सचे टीचर असतात. त्यांना विचारून काहीही होणार नाही, त्यांना काहीही माहीत नसतं. मी आत्ताच इन्स्ट्रक्शन देतोय, त्यामुळे जे काही इन्स्ट्रक्शन्स आहेत तुम्हाला, तुम्ही पेपरमध्ये सगळं दिलेलं असतं. तुम्हाला कुठे प्रॉब्लेम आला तर यू हॅव टू वेट. बोर्डची लोक येणार आणि तुम्हाला सांगणार. जर काही सांगितलं नाही याचा अर्थ क्लिअरिटी आहे. आणि जर सपोज एखादा सम चुकला असेल, तुम्ही जर ते अटेम्प्ट केलं तर फुल मार्क्स मिळतात, पण तुम्ही जर अटेम्प्ट नाही केलं तर काही मार्क्स मिळणार नाही. त्यामुळे तुमचा अटेम्प्ट जो क्वेश्चन्स आहेत ते सगळे अटेंड करा. चला सगळ्यात पहिले इन द बुक्स ऑफ आपण काय करतो, व्हॉट वी डू आवर नॉर्मल कस्टमरी. पण थांबा 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 थांबा, माय इन्स्ट्रक्शन इज, आपल्याला आधी पहिले इन्स्ट्रक्शन चेक करूया. या वेळेला पहिले इन्स्ट्रक्शन चेक करूया. डायरेक्टली इथं खाली दिलेत बघा, ओव्हर हिअर. चला काय इन्स्ट्रक्शन्स आहेत ईशा. फक्त 2 गोष्टी बनवायच्या आहेत बॅलन्स शीट. इथं आपल्याला ट्रेडिंग अँड प्रॉफिट लॉस बनवायचा नाही, सो वी विल नॉट प्रिपेअर इट. असं सुद्धा आपल्याला जमलं पाहिजे. ट्रेडिंग अँड प्रॉफिट लॉस नाही आणि 2 गोष्टी, बॅलन्स शीट आणि पार्टनर्स कॅपिटल.
चला माझ्या बरोबर आता पहिले तुम्ही ऑलरेडी एक अकाउंट ठेवलेला आहे, तो ट्रेडिंग अँड प्रॉफिट लॉस तसाच राहू दे. एक ॲडिशनल पार्टनर्स कॅपिटल आपल्याला अकाउंट ओपन करायचं आहे, राईट. सो व्हॉट वी विल डू, आपण एक पार्टनर्स कॅपिटल तुम्ही माझ्याबरोबर मी दाखवते तुम्हाला त्याप्रमाणे तुम्ही आखून घ्यायचं आहे. एक हाफ पेजवर या पद्धतीने पार्टनर्स कॅपिटल ड्रॉ करू या. बघा कोण पार्टनर्स आहेत त्यांची नावं आपल्याला इथे टाकायची. सन अँड मून सेपरेट पेजवर करावं लागेल. आता तुम्ही ट्रेडिंगला उरला असेल जागा तर करू टाका, ट्रेडिंगच्या हाफ पेज मध्ये केलं तरी चालेल. यू कॅन यूज युअर ट्रेडिंग अकाउंट. त्याचा जो वरचा पार्ट आहे सोडून द्या आणि नाहीतरी इनर आउटर आहेतच, म्हणजे ते 2 कॉलम झाले. सो यू हॅव टू बी व्हेरी स्मार्ट. तुम्ही पटकन हे असं डिसिजन तुम्हाला तिथं ह्याला घेता आले पाहिजे. ट्रेडिंगला मध्येच एक हाफ पेजचं करून घ्या, वरती तुमचं तसंच राहू दे ट्रेडिंग अकाउंट. चला फटाफट पार्टनर्स करंट अकाउंट, डेबिट क्रेडिट, पर्टिक्युलर सन मून रुपीज सगळं पाहिजे, कुठेही कन्सेशन नाही. काय समृद्धी 1 नो कन्सेशन्स. चला झालं. चला फास्ट पटपट फटाफट करायचंय. एवढा वेळच नाही आपल्याकडे, हे मॅक्झिमम 1 मिनिटात व्हायला हवंय. तुम्हाला पाहिजे असेल तर मी मागच्या लास्ट इयरच्या स्टुडंटना इथं बोलवतो, बघा ते किती फास्ट करतात. 2 मिनिटात एंटायर ट्रेडिंग प्रॉफिट लॉस अँड बॅलन्स शीट, फक्त 2 मिनिट आखून बिखून लिहून सगळं. चलो डन. नाउ वी विल गो टू द सम. आता आपल्याला सम कडे जाऊया. पहिले आता आपण काय करतो, आता पहिली गोष्ट एक तर काय करायचंय, बॅलन्स शीट. म्हणजे मी फक्त एक बॅलन्स शीट बनवणार आहे ॲज ऑन 31 मार्च 20. त्यांनी कुठलं मला इयर दिलंय 19, म्हणजे पहिले 19 करा 29, 31 मार्च 19 बॅलन्स शीट. नंतर एक पार्टनर्स करंट अकाउंट आपण ओपन केलंय. यावेळेला एवढ्या सेटअपनीच आपण जाणार आहोत, फक्त एवढाच सेटअप आहे, राईट. पार्टनर्स करंट अकाउंट सन मून. सो राहून देत नंतर घेता. चला पहिले आता छोटसा, त्यामुळे ट्रायल बॅलन्स पण बघा केवढूच आहे. येस ऑल राईट झालं सुरुवात. पार्टनर्स आर एंटायटल्ड टू गेट सॅलरी. मगाशीच सॅलरी बद्दल बोललो मी. पण आता बघा मला काय सांगायचंय इथं. बघा मी नीट लक्ष द्या. हे अकाउंट कसं आपण ऑपरेट करणार आहोत, हाऊ वी आर गोइंग टू ऑपरेट दिस अकाउंट. मगाशी मी तुम्हाला सांगितलं जर का पार्टनरला पैसे मिळाले तर आपण ऍड करणार. आता अकाउंटला जर घ्यायचे असतील तर तेव्हा आपण त्याला क्रेडिटला टाकणार. काय जे पार्टनर्सला पैसे मिळत आहेत ते पार्टनर्स अकाउंटच्या क्रेडिटला, करंट अकाउंट, आणि जे पार्टनरला पैसे द्यावे लागत आहेत ते पार्टनर्स कॅपिटलच्या करंटच्या डेबिटला. सॅलरी बघा पहिला ऍडजस्टमेंट काय आहे, सॅलरी इन ऍडिशन टू देअर प्रॉफिट शेअरिंग रेशो. ओके सॅलरी मिळते 6000 पर ॲनम. हे पर ॲनम हे तुम्ही लास्ट इयर पासून करताय, हे पण नीट वाचा. हे सुद्धा तुम्ही नीट वाचत नाही. पर मंथ आहे का पर ॲनम आहे. व्हॉट इज पर मंथ, दर महिन्याला, आणि व्हॉट इज पर ॲनम, वर्षाला, एव्हरी इयर. सो इथं काय आहे, व्हॉट इज इयर, पर ॲनम, म्हणजे अॅन्युअली 6000 त्यांना मिळत आहेत. चला सॅलरी पार्टनर्सना मिळणार का पार्टनर्स देणार, म्हणजे आपण इथं कुठे पोस्ट करणार, क्रेडिटला. काय लिहिणार, बाय सॅलरी. सो सिंपल. आत्ता लिहू नका, 2 मिनिट थांबा. चलो आता मार्क कुठे करणार आहोत का आपण, मार्किंग याचं कुठेही होणार नाही. इथं जरी सॅलरी असेल आणि तसं सुद्धा प्रॉफिट लॉस बनवत नाही. याचा सेकंड इफेक्ट कुठे होणार आहे, या सॅलरीचा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. मगाचं कमिशन जसं केलं तसा डिस्क्लोजर द्यावा लागेल. टू सॅलरी टू पार्टनर, नुसतं सॅलरी म्हणून चालणार नाही. टू सॅलरी टू पार्टनर, नावं सन मून, इनरला टोटल हे अमाऊंट द्यायचे आणि आउटरला काढायचे, त्याला डिस्क्लोजर म्हणतोय. नेक्स्ट डिप्रिसिएशन लँड अँड बिल्डिंग फर्निचर मशिनरी. चला लँड अँड बिल्डिंग फर्निचर मशिनरी डन. आता त्यात मशिनरीला सुद्धा हे काय आहे, परचेस्ड ऑन, हे आलं म्हणजे मीटर आला म्हणजे कॅल्क्युलेशन झाली. ओके पण इथं काय आहे, डिप्रिसिएशन. चेक करूया काय म्हणायचं आहे. बाय द वे डिप्रिसिएशन कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला काय आहे,
PRT जो इंटरेस्टचा फॉर्म्युला आहे तोच आपण डिप्रिसिएशन साठी वापरतो. आणि तो मी का डिस्कस केला, इतके दिवस का नाही डिस्कस केला, कारण तो आता पिक्चर मध्ये येणार आहे. तो पिक्चर मध्ये येणार आहे. जेव्हा डेट येते तेव्हा PRT पिक्चर मध्ये येतो. इंटरेस्ट ऑन कॅपिटल मगाचीच ऍडजस्टमेंट आहे, चेक करूया. आता मार्किंग कुठे करणार, इंटरेस्ट ऑन कॅपिटल. जरी कॅपिटलला मार्किंग असलं तरी सुद्धा आपण ऍडजस्टमेंट करणार आहोत करंट अकाउंटला. मला तुमच्याकडनं हवं आहे इंटरेस्ट ऑन कॅपिटल करंट अकाउंटला क्रेडिट करणार का डेबिट करणार? बोला फटाफट. क्रेडिट का? कारण त्यांना पैसे मिळत आहेत. एक्झॅक्टली. म्हणून मी तुम्हाला सांगितलं ना की आपण कन्सेप्च्युअली शिकलो तर आपल्याला काही प्रॉब्लेम येत नाही. हे असं आलं की असं करायचं, दिस इज अ रॉंग वे. ही रॉंग वे आहे अकाउंटिंगची. तुम्ही ते अशा पद्धतीने लक्षात नाही ठेवायचंय. जसं मी त्याचं लॉजिक सांगतोय तुम्हाला की ते लेजरचं लॉजिक काय आहे, तर लॉजिक इज दिस. म्हणजे तुम्हाला ते कुठे प्रॉब्लेमच येणार नाही, त्यांनी कितीही ट्विस्ट करायचा प्रयत्न करू दे. नेक्स्ट, सो इंटरेस्ट. पण आपल्याला इंटरेस्टला काही मार्किंग करावं लागेल? नो मार्किंग. स्टॉकचं मार्किंग नाही. वेजेस इन्क्लूड 1000 ॲज ॲडव्हान्स गिवन टू वर्कर. व्हॉट इज दिस? प्रीपेड. चला, प्रीपेड. इंटरेस्ट ड्यू बट नॉट पेड. नेहमी व्हेनेवर ड्यू बट नॉट पेड याचा अर्थ असतो आउटस्टँडिंग. हॅलो हा बर या. सो इंटरेस्ट ड्यू बट नॉट पेड म्हणजे आउटस्टँडिंग. पण आता मला तुमच्याकडनं हवंय हे कुठल्या टाईपचं इंटरेस्ट आहे, कसं शोधणार? म्हणजे हे इंटरेस्ट रिसिव्ड आहे का इंटरेस्ट पेड आहे? पेड. नीट लक्षात ठेवा, नॉट पेड म्हणजे हे आउटस्टँडिंग आहे. दुसरं काय असतं? अक्रूड. अक्रूड म्हणजे रिसिव्ड. ड्यू बट नॉट रिसिव्ड. ड्यू बट नॉट रिसिव्ड इज अक्रूड आणि ड्यू बट नॉट पेड इज आउटस्टँडिंग. चला मार्क करूया. चला, इंटरेस्ट कुठे आहे? इंटरेस्ट कुठे आहे? व्हेअर इज इंटरेस्ट? हे बघा. पण हे इंटरेस्ट कुठलं आहे? आपल्याला पेड आहे. पेड म्हणजे कुठलं? परहॅप्स हे आहे. ऑल राईट. काय करावं लागेल? हा तन्मय बळा लक्ष इकडे दे रे, तुझ्यासाठी चाललंय सगळं. एव्हरीथिंग इज फॉर यू ओनली. बोला काय करणार आहेस त्याचं? इंटरेस्ट ड्यू काय करणार बाळू? मी काय करू? काय? तो मोबाईल पहिले इकडे दे माझ्याकडे. मग लायबिलिटीला घेणार आणि सेकंड इफेक्ट. चला, सेकंड इफेक्ट येणार नाही म्हणजे आपण आज नाही करणार कारण प्रॉफिट लॉस बनवत नाही. आणि आता आपण प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला टाकला असतं. आउटस्टँडिंग इंटरेस्ट आहे, पेड आहे म्हणजे एक्सपेन्स आउटस्टँडिंग आहे. एक्सपेन्स आउटस्टँडिंग इज अ लायबिलिटी. नेक्स्ट, आता त्यांनी मुद्दाम, त्यामुळे बघा ना तुम्हाला टोटल प्रॉफिट दिला नाहीये, तो पण त्यांनी देऊन टाकला. आता या प्रॉफिटचं आपण काय करणार? स्ट्रेट फॉरवर्ड डिस्ट्रीब्युशन. तुम्ही नेट प्रॉफिटचं काय करणार? डिस्ट्रीब्युशन. वन हाफ कारण इक्वल आहेत ते, त्यामुळे वन हाफ. चलो, आता मग आपल्याला काय करायचंय? आपण स्ट्रेट फॉरवर्ड आता बॅलन्स शीट पोस्टिंग करायला सुरुवात करणार. तसा शॉर्ट अँड स्वीट, पण तो स्वीट आहे का नाही ते आपल्याला एंडला कळेल. चला स्टार्ट करूया. लँड अँड बिल्डिंग, फर्निचर, मशिनरी तिघांनाही कुठे पोस्ट करणार? फटाफट करा, फटाफट पोस्टिंग करायचंय. बॅलन्स शीटला घे, असेटला बरोबर, आणि इनरला घ्यायचं तिघांनाही. ठीक आहे, इनरला घे. लँड अँड बिल्डिंग, मशिनरी, फर्निचर, एक एक लाईन बुक कर. चला तुम्ही दोघांसाठी मी दाखवतोय. बघा आपण काय केलंय, बॅलन्स शीट. तुम्ही माझ्याबरोबर अशी बॅलन्स शीट ओपन केली का बघा, चेक करा. हे चुकीचं आहे. दिस इज रॉंग, राईट. हे काय पाहिजे? लायबिलिटी, असेट, बरोबर. चला घ्या. हे बघा, लँड अँड बिल्डिंग, फर्निचर आणि मशिनरी. जेव्हा जेव्हा टिक असेल तेव्हा त्याला इनरला घ्यायचं आणि अशा एक एक लाईन बुक करायच्या, राईट. घ्या, लँड अँड बिल्डिंग, फर्निचर, मशिनरी आपण इनरला पोस्ट केले. नेक्स्ट, गुडविलचं काय आहे? गुडविल इज ऑल्सो असेट. मग चला गुडविल पण घेऊन टाकू.
गुडविलला मात्र टिक नाही, त्यामुळे तो आउटरला. गुडविलला टिक नाही, त्यामुळे तो आउटरला. राईट. येस. नेक्स्ट वेजेस. वेजेस काय करणार इथे आपण काही करणार नाही, कारण ट्रेडिंग आपण बनवत नाही, प्रॉफिट लॉस आपण बनवत नाही, कारण त्यांनी सांगितलंय म्हणून आपल्याला ट्रेडिंग अँड प्रॉफिट लॉस बनवायचा नाहीये. मशिनरीला 2 लाईन्सची गरज आहे का? नाही गरज, नाही गरज. बरोबर. त्याचं म्हणणं तो का म्हणतो इथं परचेस, इथं काही अमाऊंट असते ऍडिशनल. सपोज परचेस ऑन दिस ₹20,000, तरी सुद्धा नाही लागणार, तरी सुद्धा नाही लागणार. फक्त डिप्रिसिएशन कॅल्क्युलेशन ती तुम्ही वर्किंग नोट केली ते चालते, सेपरेट डिस्क्लोजरची गरज नाही. त्यातून तो म्हणतो तसं हे ऍड ऍडिशन असं तुम्ही दाखवू शकता, पण नॉट रिक्वायर्ड, गरज नाही त्याची. चलो नेक्स्ट. पुढे काय करायचं आपल्याला? वेजेस आपण घेणार नाही आहोत, पण त्याची ऍडजस्टमेंट मात्र घ्यावी लागेल. ओके. आता करंट अकाउंट. करंट अकाउंट मून. मग सन कुठे गेला? हा बघा इथे आहे, ओव्हर हिअर. ह्याचा अर्थ बघा मी काय सांगतोय. जेव्हा जेव्हा हे बघा एक सांगतो तुम्हाला, तर आपल्याला ह्याला म्हणतात बॅलन्स. आपण जेव्हा जेव्हा ही अकाउंट्स ओपन करतो तेव्हा तेव्हा आपल्याला त्यांचे बॅलन्सेस घ्यावे लागतात. लायबिलिटी ऑलवेज हॅज अ क्रेडिट बॅलन्स आणि असेट ऑलवेज हॅज डेबिट बॅलन्स. आता करंट अकाउंट ऑफ मून हे लायबिलिटीला आलंय, म्हणजे मी कुठे जातो? मी जातो आता करंट अकाउंटला. एक मिनिट. हे बघा मी पार्टनर्सच्या करंट अकाउंटला आहे. लायबिलिटी ऑलवेज हॅज क्रेडिट बॅलन्स आणि असेट ऑलवेज हॅज डेबिट बॅलन्स. बघा मी काय सांगतोय, मी हे 2 बॅलन्सेस असे पहिल्यांदा झालंय. 2 बॅलन्सेस तुम्ही आतापर्यंत ब्रॉट डाऊन. हा आता कसं असतं, जेव्हा एखादा अकाउंट ओपन करतात तेव्हा त्याला बॅलन्सेस पण येतात. हा काय, हे काय केलंय मी? व्हॉट आय हॅव डन हिअर. हे कळतंय का? चेक करा मी काय केलंय. बघा कुठून आलो मी. आपल्याला सॉरी इथं नाही, इथं गरज नाहीये. वेअर आर वी. हे बघा इथं सन. हे आपल्याला हा जो करंट अकाउंट आहे, जेव्हा तुम्ही आतापर्यंत आपण काय करतो, हेच बॅलन्सेस लायबिलिटी मध्ये लिहिले काल. आज आपण लेजर ओपन करतोय, म्हणजे ह्याचा बॅलन्स घ्यावा लागेल. मग मी बॅलन्स कसा घेतोय? हा बॅलन्स कुठे येणार आहे? लायबिलिटी ऑलवेज हॅज अ क्रेडिट बॅलन्स, म्हणजे हा क्रेडिटला येणार. म्हणजे मूनच्या क्रेडिटला आणि सनच्या डेबिटला. चेक करूया. सनचा डेबिट 6,000, मूनचा क्रेडिट 4,000. हे बघा सनचा डेबिट 6,000 आणि मूनचा क्रेडिट 4,000 घ्या. हे कळलंय ना? चेक करा. ज्याचं असेट मध्ये करंट, आणि असं होऊ शकतं, पण याचं मिनिंग काय आहे? व्हॉट इज द मिनिंग ऑफ दिस? हा मिनिंग काय आहे याचं? व्हॉट इज द मिनिंग ऑफ दिस? म्हणजे सनला फर्मला पैसे द्यायचे आणि मूनला उलट. ज्याला ज्याला डेबिट बॅलन्स आहे, डेबिट याचा अर्थ मूनने पैसे द्यायचे फर्मला, आणि क्रेडिट म्हणजे सनला फर्मने पैसे द्यायचे. म्हणजे थोडेसे त्यांनी एक्सेस कुठेतरी पैसे घेतलेत, म्हणजे उलट झालंय. फर्म कडनं त्यांनी पैसे घेतलेत म्हणून एक्सेस पैसे घेतलेत, त्याच्या जे काय ऍडजस्टमेंट होती त्यापेक्षा जास्त. हा म्हणजे सनला काय होणार आहे? पैसे मिळणार आहेत फर्म कडनं, आणि मूनला पैसे द्यायचे म्हणून डेबिट. मगाचपासून आपण हेच तर म्हणतोय, पैसे जर मिळणार असेल तर क्रेडिट आणि पैसे जर द्यावे लागत असेल तर डेबिट. याचा अर्थ मूननी फर्मला पैसे द्यायचे आणि सननी पैसे घ्यायचे. बॅलन्सेस कळले, हे कॉलमनर लेजर कळले. चलो व्हॉट इज नेक्स्ट? पुढे जाऊया. डिबेंचर. आता आला परत मीटर. मीटर आला. मला तुमच्याकडनं पीआरटी हवाय मीटर सकट. मी त्या दोघांना बाकीच्यांना सांगतो आणि तिला पण बाकी तुम्ही सगळ्यांनी कॅल्क्युलेट करा. यू नो दिस, यू ऑल आर अवेअर ऑफ दिस. याला काय करायचं असतं? याला पीआरटी करतो आपण. पीआरटी. व्हॉट इज हिडन हिअर? दिस इज हिडन ऍडजस्टमेंट. जेव्हा पर्सेंटेज आणि डेट येते तेव्हा ती हिडन ऍडजस्टमेंट असते. पर्सेंटेज. पी म्हणजे काय? प्रिन्सिपल. आर म्हणजे काय? रेट. आणि टी म्हणजे टेन्युअर. प्रिन्सिपल किती आहे? 8,000. रेट किती आहे? 8%. आणि टेन्युअर यू हॅव टू कॅल्क्युलेट. 2 मिनिट थांब. सो तू कॅल्क्युलेट करून रेडी राहा, तुम्ही दोघं आणि समृद्धी सेकंड. बघा मीटर कसा टाकायचा, काल आपण केला होता मीटर. हे बघा याला मी मीटर म्हणतो. दिस इज मीटर.
मीटर माझा चालू होतो 1 एप्रिल पासून आणि संपतो 31 मार्चला. आता ही डेट कुठे येणार आहे मला सांगा. इथं कुठेतरी मध्ये ती डेट येणार आहे. किती? 1 ऑक्टोबर. 1 ऑक्टोबर. मग आता काय करायचं आहे, या 1 ऑक्टोबर पासून 31 मार्च पर्यंत, 1 ऑक्टोबर पासून 31 मार्च पर्यंत किती महिने होतात? 6 मंथ्स. 6 मंथ्स म्हणजे हा तुमचा टेन्युअर झाला. पण दिस इज नॉट द ओनली टेन्युअर. आता आपल्याला फॉर्म्युलामध्ये बसवायचं आहे. 6 महिने तुम्हाला पाहिजेत, पण टोटल वर्षाचे महिने किती? 12 महिने. हा तुमचा न्यूमरेटर आहे, हा डिनॉमिनेटर आहे. बघा आता मी कसं लिहितो, म्हणजे मी ट्रिक केली आहे ही. या मीटरवरनं आपल्याला न्यूमरेटर डिनॉमिनेटर मिळून जातात. आता बघा प्रिन्सिपल किती आहे? 8000. रेट किती आहे? 8% म्हणजे 8 डिवायडेड बाय 100 आणि मल्टिप्लाइड बाय टेन्युअर. म्हणजे हा तो उलटा करायचा. 6/12. 6 2 जा 2 4 जा, हे 2 0 गेलो, हे 2 गेलो. 80 4 जा 8 4 जा 320. 320 इज व्हॉट? हे आपण काय काढलं? इंटरेस्ट आउटस्टँडिंग. इंटरेस्ट आउटस्टँडिंग काढलं. कारण का? तुम्हाला इंटरेस्ट मिळायला पाहिजे होतं, पण इथं कुठे दिसतंय का ट्रायल बॅलन्सवर 320 इंटरेस्ट? याचा अर्थ काय? आउटस्टँडिंग आहे का अक्रूड आहे? अक्रूड. दिस इज अक्रूड, दिस इज नॉट आउटस्टँडिंग. का? कारण तुम्ही डिबेंचर मध्ये इन्व्हेस्टमेंट केली आहे. तुम्ही म्हणजे पार्टनरशिप फॉर्मने 8% डिबेंचर्स परचेस केले. कशासाठी? टू हॅव दॅट इंटरेस्ट. ते इंटरेस्ट घेण्यासाठी. मग 320 आता इंटरेस्ट कधी मिळणार आहे? नेक्स्ट इयर मध्ये. मग त्याची एंट्री तुम्हाला करावी लागेल. बरं, ह्याचे 2 इफेक्ट होणार. एक, प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला इंटरेस्ट रिसिव्ह, पण आपण प्रॉफिट लॉस बनवलाय का? नाही. आता आपण बॅलन्स शीट बनवली आहे. मग आपण बॅलन्स शीट मध्ये या 8% डिबेंचरला ऍड कर, या 8% डिबेंचर मध्ये ते ऍड करणार. ऍड इंटरेस्ट म्हणून. चला डू इट. लेट अस डू दिस. पहिले ही असेट आहे, आणि कारण ही इन्व्हेस्टमेंट आहे. मी बॅलन्स शीटला जातो आणि असेट मध्ये घेतो. चला घ्या गुडविलच्या खाली, आणि ते इनरला घेणार कारण हिडन ऍडजस्टमेंट आहे. हिडन ऍडजस्टमेंट आहे. मी बॅलन्स शीट मध्ये आहे 8% डिबेंचर, आणि त्याला आपण इंटरेस्ट ऍड करू. हा बोल. अरे नाही रे बाबा, स्टॉक आहे. क्लोजिंग स्टॉकचा तसा ट्रीटमेंट इथे येणार ना तो. चला ऍड इंटरेस्ट. डन. नेक्स्ट. दिस रिमाइंड्स मी. चला स्पेशल ट्रीटमेंट, स्पेशल अकाउंट्स केली होती आपण 4. चला फटाफट तुम्ही सांगायचे मला. मला ऐकून येते. सगळे नाही बोलत आहेत. असेट, प्रॉव्हिडंट फंड असेट. आणि मग हे काय आहे? आणि अजून 2 अकाउंट कुठे गेली? ती कुठली असतात? इंटरेस्ट ऑन प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट. ते आपण कुठे घेतो? प्रॉव्हिडंट फंड मध्ये ऍड. आणि अजून एक प्रॉव्हिडंट फंड कॉन्ट्रीब्युशन, ते P&L ला. ऑलराइट. अरे ऑनलाईनला कोणी आहे का नाही? काय कोणी बोलतच नाहीये. दीपंकर आहे ना, पण तो शांत आहे आज. दीपंकर काय तू सगळ्यांना कंट्रोल करून बसलाय काय तिथं? चला ठीक आहे. सो प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट आपली इन्व्हेस्टमेंट आहे. इन्व्हेस्टमेंट इज एन असेट. चला घेऊन टाका इन्व्हेस्टमेंट, प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट. डन. प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट. वन मोर. अजून काय आहे? स्टॉक ऑफ. हे पण आपलं झालेलं आहे. तो विचारतोय मला. स्टॉक ऑफ पोस्टल स्टॅम्प्स इज एन असेट. इज एन असेट. चला इथं माझ्याकडे जागा नाही आहे. मला काय करावं लागेल? आय हॅव टू स्क्रोल डाऊन आणि मग मी पोस्ट करणार. घ्या स्टॉक ऑफ पोस्टल स्टॅम्प. स्टॉक ऑफ पोस्टल स्टॅम्प. लायबिलिटी म्हणून ट्रीट होणार. चला नेक्स्ट पुढे जाऊया. आता आपल्याला काय करायचं? इकडली सुरुवात करूया. आता करंट अकाउंट ओपन केलंय. मग कॅपिटलचं काय करणार? स्ट्रेट फॉरवर्ड नॉर्मल बाकीच्या लायबिलिटी सगळं त्याला ट्रीट करणार. कॅपिटल अकाउंट ओपन केलेलं नाही म्हणजे आपण काय करणार? वी आर गोइंग टू ट्रीट दिस ॲज नॉर्मल कॅपिटल. चला इथं मी बाकीचं कॅपिटल बुक करून टाकलं. सन्स कॅपिटल, मून्स कॅपिटल. आपल्याला काही घेणं देणंच नाहीये त्याची.
असे नका कॅपिटल, इट्स जस्ट लाईक अ लायबिलिटी. जेव्हा फर्म बंद होईल तेव्हा पे करू. सन्स कॅपिटल, मून्स कॅपिटल. आता ऑलरेडी आपण याची एंट्री केलेली आहे, बरोबर आहे. बॅलन्स घेऊन टाकलाय मगाशीच. सन्ड्री क्रेडिटर्स, बँक ओव्हरड्राफ्ट, रिझर्व्ह फंड आणि प्रॉव्हिडंट फंड. 120चा स्पीड, 120चा स्पीड. सगळं सगळं लायबिलिटीला एका खाली एक, सगळं एका खाली एक, धाड 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 घेऊन टाका. सॉरी, इंटरेस्टचं जी ऍडजस्टमेंट आहे ती आपण कॅल्क्युलेट कॅपिटलवर करणार, पण करणार करंट अकाउंटला. हे चारीच्या चारी एका खाली एक. चला मी इकडे घेऊन आलोय तुम्हाला. एका खाली एक लायबिलिटीला पोस्ट करून टाका, वन आफ्टर अनदर. सन्ड्री क्रेडिटर्स, बँक ओव्हरड्राफ्ट, रिझर्व्ह फंड, प्रॉव्हिडंट फंड, ऑल इज लायबिलिटी, राईट. ऑल इज लायबिलिटी. डन. चला, अशी सम्स पाहिजेत नाही फटाफट होणारे. नाही एवढीसे काय नाही तर आपले चाललंय मॅरेथॉन 1.5 तास. चला, आता पार्टनर्स आर एंटायटल्ड टू गेट सॅलरी. मगाशीच आपण डिस्कस केलं होतं. वेअर शुड बी पोस्ट दिस? आपण हे कुठे पोस्ट करायला हवंय? घ्या, बाय सॅलरी 6,000 दोघांनाही मिळणार बरं का, एकट्याला देऊ नका, नाही तर तो दुसरा कोणतरी नाराज होईल तुमच्यावर. सॅलरी 6,000 राईट. सेकंड पोस्टिंग करणार, याचं करणार पण आज नाही. सेकंड पोस्टिंग कुठे होणार? पार्टनर्स प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. पण आज आपण प्रॉफिट लॉस बनवलेला नाही. बोल. पार्टनर्स कॅपिटल आर एंटायटल्ड. पार्टनर नाहीये, पार्टनर्स दोघांना एंटायटल आहे. डिप्रिसिएशन, चला करा फटाफट. डिप्रिसिएशन 10,5,3. लँड अँड बिल्डिंग 10, फर्निचर 5 आणि मशिनरी 3. फटाफट डिप्रिसिएशन कॅल्क्युलेट करा आणि मला सांगा. कर तुझ्याकडे, तू सगळं तिन्ही कर. याचा सेकंड पोस्टिंग होणार नाही, म्हणजे आज आपण करणार नाही आहोत. चला तुम्ही दोघं आणि हे 10%. हे बघा आपण काय करणार आहोत. डिप्रिसिएशन आपण कुठे करतो? आपण बॅलन्स शीट लावतो. वी आर ऑन टू बॅलन्स शीट. इथं 10% कसं कॅल्क्युलेट करायचं? हे फक्त एक 0 हाईड करायचं की तो 10%. याच्या 3% आहे. किती आहे? फर्निचर 5% आहे. फर्निचर पहिले मी ह्याला 10 केला आणि त्याला 2 ने डिवाइड केलं की 5% येतात ना, आणि याला 2 0 केले आणि 3 ने मल्टिप्लाय केलं की 3% येतात. घ्या, दीज आर डिप्रिसिएशन्स. बरोबर आहेत? दीज आर डिप्रिसिएशन्स. बघा व्हरायटी ऑफ आपण सम्स करतोय, भरपूर व्हरायटी आपण केलेली आहे. बोला. मशिनरी किती आहे? 3%. किती आहे? येस, परफेक्ट, बरोबर. मी म्हणून म्हणा ना, डोंट बिलीव्ह ऑन हिम. तुम्हाला त्यांनी धोका दिलाच म्हणून समजा. किती पाहिजेत मग? 1,200, राईट. मगाशीच मी म्हटलं हे 2 0 उडवा आणि 3 ने मल्टिप्लाय करा. इतकं सोपं आहे कॅल्क्युलेशन. काय? हा, आता चेक करूया. आता प्रॉब्लेम कुठे? माझे 900 आणि तुमचे 1200 काय? बघा माझं काय म्हणणं आहे. देयर इज अ प्रॉब्लेम हिअर. आपण वी कॅनॉट इग्नोर धिस. अचल, धिस हॅज कम इन टू पिक्चर. म्हणजे आपल्याला PRT करावं लागेल. आदित्य, वी हॅव टू डू दिस PRT. हा डेट आहे. म्हणजे बघा काय झालं. हा तुमचा मीटर सुरू झाला 1 एप्रिलला. तुम्ही असेट घेतली 1 जुलैला. 7 म्हणजे जुलै. मग तुम्ही 1 एप्रिल पासून डिप्रिसिएशन चार्ज करणार का 1 जुलै पासून स्टार्ट करणार? 1 जुलै पासून किती महिने होतात? इथून इथं किती महिने होतात? 9 months. टोटल वर्ष कितीच आहे? 12 months. म्हणजे काय करावं ना आपण? म्हणजे हे PRT करा. 40,000. मी कसं कॅल्क्युलेशन करतोय? 40,000 इंटू 3/100 इंटू 9/12. हे आपलं न्यूमरेटर, हे डिनॉमिनेटर. काय
मी कॅल्क्युलेशन कशी केली कळली? तुम्हाला समजत नसतील तर तुम्ही इथं खाली त्याच्या खाली कुठेतरी किंवा इथंच कुठेतरी हे कॅल्क्युलेशन कुठेतरी लिहून ठेवा ब्रॅकेटमध्ये. सो 900 इज करेक्ट. चुकलेला नाहीये, राईट. 900 कारण 1200 ना 1200 टोटल येतं. 1200 इंटू 9 डिवायडेड बाय 12 900 रुपीज येणार. येस येस. सो ह्या अशा मायनॉर मिस्टेक्सच खूप मोठे कॉस्टली तुम्हाला ती पडू शकते. एक ऍडजस्टमेंट चुकली तर 3 मार्काची फोडणी. कारण तुमचा जीपी चुकू शकतो, एनपी चुकू शकतो आणि बॅलन्स शीटची टोटल चुकू शकतो. एक ऍडजस्टमेंट इथं 2 मार्क तो घेऊन जाणार तुमचे. आपलं टार्गेट 12 आउट ऑफ 12 आहे आणि तेच आपण 10 वर इथंच 2 मार्क खाल्ले की परहॅप्स तुमचा स्कोअर बिलो 95 आणि असे अजून कुठेतरी एक झाली की बिलो 90. यू हॅव टू बी व्हेरी केअरफुल. नॉट अ सिंगल नाही, पाव मार्क सुद्धा कट होत आहे का मग. चलो ऑल राईट. व्हॉट इज नेक्स्ट? डिप्रिसिएशनचा सेकंड पोस्टिंग आपण करणार नाही. इंटरेस्ट ऑन कॅपिटल 5%. इंटरेस्ट पार्टनरला मिळणार का? मिळणार तर मग आपण काय करणार? चला, पार्टनरचं कॅपिटल किती आहे? 33,500. सिंगल डिजिट आहे म्हणजे हे 2 झिरो गेले. याला 5 नी मल्टिप्लाय करा, याला 5 नी मल्टिप्लाय करा. 335 इंटू 5 335 इंटू 5 झाला 5%. सिंगल डिजिट आहे ना, मग ते 2 झिरो उडवा आणि 5 नी मल्टिप्लाय करा. 1675 दोघांनाही देणार आपण. चला घेऊन टाका. इंटरेस्ट ऑन कॅपिटल, इंटरेस्ट बाय इंटरेस्ट लिहा. 1675. प्रॉफिट लॉस बनवत नाही आपण इथं. इनर आउटर नाही, हे सनचं आहे मूनचं आहे. दिस इज नॉट इनर आउटर. हे सनचं कॅपिटल आहे, करंट अकाउंट आहे. मूनचं करंट अकाउंट आहे. हे कॉलमनर लेजर आहे. क्लोजिंग स्टॉक एकच इफेक्ट, ट्रेडिंगचा इफेक्ट घेणार. चला घेऊन टाका. असेटला, या असेटला कुठे जागा आहे? माझ्याकडे जागा आहे का? खाली करावं लागेल. या घ्या. क्लोजिंग स्टॉक, क्लोजिंग स्टॉक किती आहे? 60,743. वेजेस इन्क्लूड 1,000 ॲज अ ॲडव्हान्स गिवन टू वर्कर. ॲडव्हान्स गिवन टू वर्कर, वर्करना ॲडव्हान्स दिलाय म्हणजे हे प्रीपेड आहेत. कुठे टाकतात? बाकी दुसरा वेजेस मधनं मायनस. पण आपण आज करणार नाही. मग आता याचा इफेक्ट कुठे करणार? इथं. कुठे? लायबिलिटी. Advance paid to workers. It is asset. Advance paid to workers, right? बरोबर लिहिलंस? नाही. नो. अजिबात तुम्हाला इथं काही चान्सेस नाही आहे. जे मी दाखवते ना ते सगळं पाहिजे. ऍडव्हान्स पेड टू वर्कर्स किंवा ऍटलीस्ट प्रीपेड. आता तू वेजेस प्रीपेड लिही, तेवढं सुद्धा चालेल. इंटरेस्ट ड्यू बट नॉट पेड. लायबिलिटी आता मात्र लायबिलिटी. चला मी आलो इकडं आणि इथं लिहून टाका आउटस्टँडिंग इंटरेस्ट. बोल, थांब जरा. आउटस्टँडिंग इंटरेस्ट डन. आउटस्टँडिंग इंटरेस्ट ड्यू बट नॉट पेड. आउटस्टँडिंग ही डेफिनेशन आहे. बाय द वे, व्हॉट इज मीन बाय इंटरेस्ट ड्यू बट नॉट पेड? इज आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. आन्सर इन वन सेंटेन्स. किंवा व्हॉट इज आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. ह्या दोन पैकी कुठलाही हाच क्वेश्चन. राईट अ वर्ड ऑर अ फ्रेज. इंटरेस्ट पेड बट, हे इंटरेस्ट ड्यू बट नॉट पेड, याला काय म्हणणार तुम्ही? आउटस्टँडिंग इंटरेस्ट. चलो, हे अशा टाईपचे क्वेश्चन तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह टाईप मध्ये येणार आहेत. आता हे टोटल नेट प्रॉफिट आहे. काय करावं लागेल? डिवाइड वन ऑफ. चला यावेळेला मी तुम्हाला डिवाइड करून दिला, पण मी कुठे पोस्ट कुठे करू? करंट अकाउंट क्रेडिट साइड. कारण नेट प्रॉफिट त्यांना मिळणार.
पार्टनर्सना नेट प्रॉफिट मिळणार म्हणून क्रेडिटला. एकचा प्रॉब्लेम आहे, एकाला मला मून आवडतं म्हणून मी मूनला 1 रुपया जास्त दिलाय. तुम्हाला सन आवडत असेल तर सनला द्या, नो प्रॉब्लेम. तुमचा जो आवडीचा आहे दोघांना देऊ नका. यू हॅव टू सिलेक्ट ओनली वन, कुठला तरी एकच. येस, ऑल राईट. चलो, व्हॉट इज नेक्स्ट. आता तुम्हाला पहिल्यांदा करंट अकाउंट क्लोज करायचे. आता हे लेजर आहे, क्लोज पण करायचं आहे. क्लोजिंग आपण जे लेजर करतो तसं बघा काय करायचं आहे. सगळ्यात पहिले घ्या क्लोजिंग करूया. दोन्ही साईडला एक सिंगल 2 डबल अंडरलाईन करून घ्या. सनची क्रेडिटची टोटल, मूनची क्रेडिटची टोटल घ्या. मी टोटल्स दिलेले आहेत, टोटल्स दिलेले आहेत. आता मी काय केलंय, मूनची टोटल केली आहे, सनची टोटल केली आहे. मूनची इथं आता काय करायला लागेल, बॅलन्सिंग कसं करणार. या टोटल मधनं मूनला डेबिटला आहे, सनला काहीच नाहीये, म्हणजे सनचा हाच बॅलन्स येणार आणि मूनचा याच्यातनं मायनस करून जो येईल तो. मी काय म्हणतोय, आय एम गोइंग टू राईट इट इन दिस वे. हे नॉर्मल लेजर जे आपण 11th बनवलं होतं तसं बनवलंय, फक्त कॉलमनर. बाकी सगळी कन्सेप्ट सेम आहे. हे 22 कसे काढले, 26 मायनस 4000 म्हणजे 22,000. कळतंय का. हे आपल्याला मोर ऑर लेस आता इथून पुढे ही अशी लेजर्स पार्टनर्सची अख्ख्या पार्टनरशिप मध्ये करायचे आणि ही लेजर्सच बनवायचे आहेत सगळी. आता आपल्याला पार्टनर्स जे काय पार्टनरशिप मध्ये ऍडमिशन, रिटायरमेंट, डेट, रिझोल्युशन ही सगळी लेजर्सच आहे. सो यू विल बी हॅबिच्युअल ऑफ मेकिंग दिस थिंग. डोंट वरी. आता जरी तुम्हाला कळलं नाही तरी पुढे कळेल, डोंट वरी. एवढा काही इश्यू नाहीये, पण पहिल्यांदाच तुम्ही करताय म्हणून मी तुम्हाला दाखवतोय. चला, आता हा जो बॅलन्स आहे हा आपण कुठे घेऊन जाणार, हा आपण घेऊन जाणार बॅलन्स शीटला. हा बॅलन्स शीटला जाणार आपल्या. चला घ्या बॅलन्स शीटला, सगळ्यात खालच्या साईडला सन्स करंट अकाउंट. आता मूनचं डेबिट बॅलन्स नाहीये, मूनला क्रेडिट बॅलन्स आलाय. म्हणून आपण मला सांगा डेबिट बॅलन्स कधी असतो आणि क्रेडिट बॅलन्स कधी असतो. मी परत येतोय याला. व्हॉट इज डेबिट बॅलन्स आणि व्हॉट इज क्रेडिट बॅलन्स. व्हेन इज डेबिट बॅलन्स, जेव्हा डेबिट साइड इज ग्रेटर दॅन क्रेडिट साइड, इट इज डेबिट बॅलन्स. आणि व्हेनेवर क्रेडिट साइड इज ग्रेटर दॅन डेबिट साइड इज क्रेडिट बॅलन्स. मग या दोघांच्या क्रेडिटच्या टोटल जास्त आहेत म्हणून या दोघांनाही क्रेडिट बॅलन्स आला. आणि क्रेडिट बॅलन्स आला याचा अर्थ फर्मनी पैसे द्यायचे त्यांना. इट्स अ लायबिलिटी ऑफ द फर्म, म्हणून ते लायबिलिटीला घेऊन गेले. हे लायबिलिटीला का टाकलं, काय कारण काय, कारण क्रेडिट बॅलन्स आहे म्हणजे फर्मनी पार्टनर्सना पैसे द्यायचे. घ्या सन्स करंट अकाउंट, मून्स करंट अकाउंट. सन्स करंट अकाउंट, मून्स करंट अकाउंट. डेबिट बॅलन्स असता तर त्यांनी जसं केलंय तसं आपल्याला करायचंय. हा काय, हा डेबिट बॅलन्सच आहे की. हा बघ, दिस इज डेबिट बॅलन्स. डेबिट बॅलन्स असेल तर आपण काय करणार, असेट मध्ये लिहिणार, असेट मध्ये लिहिणार. चलो, व्हॉट इज नेक्स्ट, लास्ट पार्ट. चला टोटल करून टाका. दिस टाइम आय एम गिविंग युअर टोटल 168,263. थँक यू. चलो, ऑल राईट. अकाउंट थांबायचंय, एसपी स्टार्ट करायचंय. एसपीचा लास्ट पार्ट आपल्याला करायचंय. हो. सो आपल्याला जवळपास बघा हा एक्स्ट्रा टाइम लागला हरकत नाही, पण हा मी आज फिनिश केलाय कारण हा उद्यावर ठेवून चालणार नाही. हा इव्हिनिंगला ये, इव्हिनिंगला यांच्याबरोबर येऊन जाईल. काय झालं, काल ऑनलाईन नाही आहे संध्याकाळी, नो ऑनलाईन, इथंच यायचं. आज ये, आज ये. तू जेवढी प्रॅक्टिस करशील ना तेवढं ते व्यवस्थित यायला लागेल. येस. चला, आपण काल ऑलरेडी वी हॅव डन समथिंग. चला पुढे या, कम फॉरवर्ड. या पुढे या.
मला ना फिक्स असेट हे सॉरी फिक्स कॅपिटलची डेफिनेशन हवी. फिक्स कॅपिटलची डेफिनेशन what is capital used for acquisition of fixed assets is called as fixed capital. What is the definition of working capital? Working capital तीन गोष्टी नुसतं डे टू डे नाही, नो डे टू डे. इन्व्हेंटरी मेंटेनिंग आणि सेकंड काय फायनान्सिंग रिसिवेबल्स. या तीन गोष्टींना लागणार पैसे म्हणजे वर्किंग कॅपिटल. ऑल राईट. व्हॉट इज नेट वर्किंग कॅपिटल? एक्सेस ऑफ कुणाची डेफिनेशन आहे? गेस्टनबर्ग. ग्रॉस वर्किंग कॅपिटल टोटल ऑफ करंट असेट. कुणाची डेफिनेशन आहे? जेस मिल्स. धडाधड होतं. मला एक फॅक्टर्स सांगा. फॅक्टर्स अफेक्टिंग वर्किंग कॅपिटल. नेचर ऑफ बिझनेस, दिस अँड दॅट. नेचर ऑफ बिझनेस मला तुमच्याकडनं हवा आहे. कुठल्या प्रोडक्ट, त्याच्यात 4 प्रोडक्ट्स आहेत का 3 प्रोडक्ट्स आहेत? 3. कुठली? एफएमसीजी 4 आहेत. एफएमसीजी, सर्व्हिसेस, पब्लिक युटिलिटी सर्व्हिसेस, लक्झरी गुड्स आणि ट्रेडिंग ऍक्टिव्हिटी. टोटल 4. नेचर ऑफ बिझनेस, साइज ऑफ बिझनेस. साइज डज मॅटर हियर. बोला काय आहे? काय थांबा आता तुम्ही मागचे बोला. कॅपिटल स्ट्रक्चर नाही चालू बाळा. मी म्हणजे इथं जरी कॅपिटल स्ट्रक्चर घेतलं असलं तरी आपण वर्किंग कॅपिटल बोलतोय. फटाफट. साइज, अजून काय? अजून व्हॉट आर द अदर फॅक्टर्स? येस. मॅनेजमेंट ॲबिलिटी. व्हॉट इज मॅनेजमेंट ॲबिलिटी? इफ मॅनेजमेंट ॲबिलिटी इज मॅनेजमेंट ॲबिलिटी म्हणजे तुम्ही लिहिणार कसं? नुसतं असं लिहिणार? काय लिहिणार मॅनेजमेंट ॲबिलिटी म्हणजे? कशाचं? कोऑर्डिनेशन व्यवस्थित असेल, त्यांची ॲबिलिटी असेल, ॲबिलिटी टू मॅनेज वर्किंग कॅपिटल किंवा रिक्वायरमेंट्स ऑफ वर्किंग कॅपिटल. दे कॅन कोऑर्डिनेट विथ प्रोडक्शन. म्हणजे 2 महिने एखाद्या कस्टमर एखाद्या सप्लायरनी तुम्ही पैसे न दिले तरी सुद्धा त्यांनी तुम्हाला सप्लाय केला पाहिजे, असं तुम्ही मॅनेज करता आलं पाहिजे. दॅट इज मॅनेजमेंट ॲबिलिटी. ऑलराईट. चलो, कॅपिटल स्ट्रक्चर. आता कॅपिटल स्ट्रक्चर 2 मार्काचं माझ्या हिशोबाने त्याला वेटेज आहे कॅपिटल स्ट्रक्चर मध्ये. पहिले आधी रीड करूया. व्हॉट इज कॅपिटल स्ट्रक्चर? ईशा. Company can raise its capital from different sources, that is own capital or borrowed capital or both. आता बघा काय म्हणतात. ओन्ड कॅपिटल. ओन म्हणजे स्वतःच. बॉरोड कॅपिटल म्हणजे बाहेर आणलेलं. आणि म्हणजे थोडक्यात एक कंपनी तुम्ही स्वतःच्या पैशानी पण चालवू शकता, बाहेरच्या पैशानी पण चालवू शकता, किंवा दोघांचं मिक्सचर. मग जेव्हा तुम्ही मिक्स करता, दॅट इज कॉल्ड ॲज कॅपिटल स्ट्रक्चर. Yes. The own capital consists of equity share capital, preference share capital, reserves and surplus. ओन कॅपिटल मध्ये काय काय येतं? इक्विटी शेअर, प्रेफरन्स शेअर्स आणि रिझर्व्स. या 3 पार्ट ओन कॅपिटल मध्ये येतात. आता मग बॉरोड मध्ये काय काय येतंय? On the other hand, borrowed sources are debentures, loans, etc. डिबेंचर्स, लोन्स, डिपॉझिट्स. तिथे डिपॉझिट्स पण आहेत. इवन डिपॉझिट्स ऑल्सो कवर्ड इन बॉरोइंग्स. बॉन्ड्स मी अजून ऍड केलेत 2. डिपॉझिट्स अँड बॉन्ड्स. हे बॉरोड आहेत. बॉरोड म्हणजे बाहेर आणलेलं, एक्सटर्नल टू द ऑर्गनायझेशन. नेक्स्ट. Combination of different sources are used in capital structure. So what is capital structure? The combination of these. या सगळ्याच्या कॉम्बिनेशनला कॅपिटल स्ट्रक्चर असं म्हणणार. 2 मार्क तुम्हाला 2 मार्कासाठी 1, 2, 3 गोष्टी लिहायच्या आहेत. शिवाय It is nothing
सिक्युरिटी मिक्स हा वर्ड आला पाहिजे. कॅपिटल स्ट्रक्चर तुम्ही लिहित असाल तर तो मार्क करून ठेवा. इट इज नथिंग बट सिक्युरिटी मिक्स. सिक्युरिटीज या सगळ्यांना सिक्युरिटीज म्हणतात. इक्विटी शेअर, प्रेफरन्स शेअर या सगळ्या सिक्युरिटीज आहेत. आणि यांचं मिक्स म्हणजे तुम्ही काय केलंय, थोडंसं इक्विटी शेअर्स कडनं कॅपिटल घेतलंय, म्हणजे शेअर्स दिले आणि कॅपिटल घेतलं, डिबेंचर्स इश्यू केले आणि कॅपिटल घेतलं, प्रेफरन्स शेअर्स इश्यू केले आणि कॅपिटल घेतलं, म्हणजे ह्या सगळ्याच्या टोटलला आपण काय म्हणणार, कॅपिटल स्ट्रक्चर. ऑलराईट, आता डेफिनेशन काय आहे चेक करूया. कुणाची आहे, वेसल. लॉंग टर्म सोर्सेसचे फंड जे एम्प्लॉय केलेत म्हणजे ते तुम्ही इन्व्हेस्ट केलेत बिझनेसमध्ये, त्याला कॅपिटल स्ट्रक्चर म्हणणार. सोपी आहे डेफिनेशन? येस, इझी आहे, नो प्रॉब्लेम. आता अजून एक डेफिनेशन जॉन रीड कर पुरुष. चला आता दोन इथे त्यांनी नवीन कन्सेप्ट आपल्या समोर टाकल्यात. डेप, ते टी आहे ना, टी तो सायलेंट आहे. डेप तुम्ही डेप म्हटलं तरी चालेल, खरं तर डेप आहे. तुम्ही डेप नॉर्मली डेप पण म्हणतात. सो डेप आणि इक्विटी किंवा डेप आणि इक्विटी. डेप म्हणजे बॉरोइंग्स आणि इक्विटी म्हणजे तुमचं ओन फंड्स. आणि यांचं जे कॉम्बिनेशन आहे डेप आणि इक्विटी, याला कॅपिटल स्ट्रक्चर असं म्हणतात. कळली डेफिनेशन? सोपी डेफिनेशन आहे. कंटिन्यू. कंपोज्ड आणि बॉरोड फंड, सेम एक्झॅक्टली तेच म्हणतो आपण. चला नेक्स्ट. परत परत तेच तेच, परत परत तेच तेच, राईट. बस सेम थिंग. हे एवढं सगळं तुमच्या कॅपिटल स्ट्रक्चर मध्ये आलं पाहिजे. कॅपिटल स्ट्रक्चर हे तुम्हाला 2 मार्क, एक्सप्लेन द फॉलोइंग कन्सेप्ट, हा 2 मार्काचा क्वेश्चन असतो. 4 कन्सेप्ट असतात, प्रत्येकाला 2, टोटल 8 मार्क्स असा क्वेश्चन येतो. त्यात कॅपिटल स्ट्रक्चर येण्याची शक्यता खूप आहे. कॅपिटल स्ट्रक्चर, इन्व्हेस्टमेंट डिसिजन आणि कुठला डिसिजन केला आपण, डिसिजन केले का नाही काही, इन्व्हेस्टिंग डिसिजन आणि फायनान्सिंग डिसिजन. चला सांगा मला काय फायनान्सिंग डिसिजन. रेझिंग, रेझिंग पण अँड नाही, अँड म्हणजे इन्व्हेस्टिंग. रेझिंग फक्त रेज करायचंय. कसं रेज करायचं, कुठून कुठून रेज करायचे, लोन, अजून शेअर्स, डिबेंचर्स, बॉन्ड्स. आणि कुठल्या बेसिसवर ठरवणार तुम्ही कुठून लोन घेणार, कॉस्ट ऑफ कॅपिटल, कॉस्ट ऑफ कॅपिटल. आणि वेल कॅपिटलाइज तुम्ही असले पाहिजेत. बघा हे सगळे असे पॉइंट धाड 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 लक्षात राहिले पाहिजेत. हे सगळं फायनान्सिंग मध्ये. वेल कॅपिटलाइज, वेल कॅपिटलाइज याचा अर्थ काय, त्यापेक्षा जास्त पण नाही कमी पण नाही. अजून एक कन्सेप्ट आहे वेल कॅपिटलाइज. वेल कॅपिटलाइज म्हणजे तुम्ही तुमची जी कॉस्ट ऑफ कॅपिटल आहे ते कन्सिडर करून हे करायचं आहे. चला एवढं, हे फायनान्सिंग डिसिजन समजला. बोला व्हॉट इज VC. नुसतंच मेन्शन आहे, डिटेल नाहीये. चलो नेक्स्ट, पुढे जाऊया. आता कॉम्पोनंट्स ऑफ कॅपिटल स्ट्रक्चर. सगळ्यात पहिला कॉम्पोनंट इक्विटी शेअर कॅपिटल. नंतर मी ना इक्विटी शेअरवर पटकन पुढे जाणार आहे, कारण डिटेलमध्ये आपण इक्विटी शेअर डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत चॅप्टर नंबर 2. मी आता फार वेळ घालवत नाही याच्यावर. आता जरी आत्ता असलं ना तरी आय एम नॉट गोइंग टू स्पेंड मच ऑफ अ टाइम ऑन दिस इक्विटी शेअर आणि प्रेफरन्स शेअर. तरी पण मी तुम्हाला एक छोटीशी आयडिया देणार आहे, व्हॉट इज इक्विटी शेअर्स आणि प्रेफरन्स शेअर्स. इक्विटी शेअर्स आणि रिटेन अर्निंग्स काय प्रकार आहे, हे सगळे कॉम्पोनंट इथून पुढे आपला कम्प्लीट स्ट्रक्चर सुरू झालं एसपीचं. म्हणजे आपल्याला सेकंड चॅप्टर मध्ये कम्प्लीट अख्खं ओन कॅपिटल आणि बॉरोड कॅपिटल ही दोन्ही कॅपिटल्स कव्हर करायचे. बोथ दीज कॅपिटल्स वी आर गोइंग टू कव्हर इन चॅप्टर 2. म्हणजे आणि ईच अँड एव्हरी एलिमेंट वाईज. चला सगळ्यात पहिला इक्विटी शेअर. मी सिम्पलेस्ट वर्ड मध्ये सांगतो, इक्विटी शेअर म्हणजे असे शेअर की जे प्रेफरन्स शेअर्स नाहीत. मग पहिले मला आधी समजून, आणि ही माझी डेफिनेशन नाही बरं का, ही लॉची डेफिनेशन आहे. लॉ इज सेइंग इक्विटी शेअर मीन्स दोज शेअर्स विच आर नॉट प्रेफरन्स शेअर्स.
म्हणजे आपल्याला काय रेफर करावे लागेल, व्हॉट इज मीन बाय प्रेफरन्स शेअर्स. द वर्ड इज प्रेफरन्स. प्रेफरन्स म्हणजे काय, कुणाला तरी प्रेफरन्स देतो ना आपण, येस, म्हणजे या शेअर होल्डर्सना प्रेफरन्स मिळतो दोन गोष्टींच्या बाबतीत, एक पेमेंट ऑफ डिव्हिडंडच्या बाबतीत आणि दुसरा रिपेमेंट ऑफ कॅपिटलच्या बाबतीत. मी पीडी आणि आरसी हे दोन मुद्दा म्हणून मार्क करून ठेवा. बघा प्रेफरन्स शेअर्स म्हणजे काय, ही परत एकदा माझी डेफिनेशन नाही, ही लॉची डेफिनेशन आहे. ज्या डेफिनेशन मी तुम्हाला सांगतोय त्या सगळ्या लॉच्या डेफिनेशन्स आहेत. कुठला लॉ, विच लॉ आय एम रेफरिंग, कुठला लॉ, अरे कुठे, कंपनी लॉ आहे हा सगळा, 2013 कंपनीज ऍक्ट आहे तो, लॉ नाही आहे. प्रत्येकाचे नावं वेगवेगळी आहेत, काही लॉ आहेत काही ऍक्ट आहेत, राईट. सो इट इज कंपनीज ऍक्ट 2013. मी काय सांगितलं, प्रेफरन्स शेअर्स आर दोज शेअर्स विच हॅज गॉट टू प्रेफरन्सेस, वन ॲट द टाइम ऑफ पेमेंट ऑफ डिव्हिडंड अँड सेकंड ॲट द टाइम ऑफ रिपेमेंट ऑफ कॅपिटल. पहिला पार्ट कळला. आता पेमेंट ऑफ डिव्हिडंड हा जो त्यांना प्रेफरन्स आहे हा फक्त इक्विटी शेअर्सच्या अगेन्स्ट आहे. हा जो प्रेफरन्स आहे हा त्यांना इक्विटी शेअर्सच्या अगेन्स्ट आहे. म्हणजे आता मी एक्सप्लेन करून सांगतो. म्हणजे काय आहे हा प्रेफरन्स कसा आहे, एका कंपनीकडे प्रेफरन्स शेअर्स पण आहेत आणि इक्विटी शेअर्स पण आहेत. एका कंपनीकडे प्रेफरन्स शेअर्स पण आहेत आणि इक्विटी शेअर्स पण आहेत, बरोबर. कंपनीला प्रॉफिट झालाय 1 लाख रुपीज. मग आता कंपनीला ह्या दोघांना डिव्हिडंड द्यायचा आहे. नाव कम्स प्रेफरन्स शेअर्स इन द पिक्चर. नाव दे हॅव गॉट अ प्रेफरन्स. म्हणजे काय, या 1 लाखापैकी पहिले कंपनी प्रेफरन्स शेअर होल्डर्सना त्यांचा डिव्हिडंड देणार आणि मग जो काही पैसे उरतील त्यातनं इक्विटी शेअर होल्डर्सना डिव्हिडंड देणार. दिस इज डेफिनेशन ऑफ प्रेफरन्स शेअर. ही डेफिनेशन मध्येच इन्क्लूड केलंय. पण ते कसं इन्क्लूड केलंय की प्रेफरन्स शेअर्स आर दोज शेअर्स विच हॅज गॉट टू प्रेफरन्सेस, की त्यांना दोन प्रेफरन्सेस आहेत त्यांच्याकडे. कुठला, पेमेंट ऑफ डिव्हिडंड आणि दुसरा रिपेमेंट ऑफ कॅपिटल. पहिला पेमेंट ऑफ डिव्हिडंड. बघा काय करायचंय, म्हणजे जेव्हा पेमेंट ऑफ डिव्हिडंडची वेळ येणार तेव्हा दे विल हॅव प्रेफरन्स ओव्हर इक्विटी शेअर्स. हा पहिला पार्ट. नाव नेक्स्ट. आता सिमिलरली रिपेमेंट. आता रिपेमेंट काय आहे बघा, मी काय म्हणतोय परत एकदा, प्रेफरन्स शेअर्स आणि इक्विटी शेअर्स. परत एकदा, आता रिपेमेंट झालंय म्हणजे ही कंपनी झाली बंद. त्यांच्या ज्या असेट होत्या त्या विकून टाकल्या आणि त्यातनं साधारणपणे 10 लाख रुपीज कलेक्ट झाले. त्यातनं त्यांनी त्यांच्या ज्या लायबिलिटीज आहेत, क्रेडिटर्स, बिल्स पेबल, ते सगळे पे करून टाकले. म्हणजे आता कंपनीकडे राहिले किती, 4 लाख. बघा प्रेफरन्स शेअर्स आहेत 3 लाखचे आणि इक्विटी शेअर्स आहेत 5 लाखचे. आता पैसे किती राहिले, म्हणजे या 3:5 या रेशो मध्ये मी हे डिस्ट्रीब्यूट करणार का, नाही. सगळेच्या सगळे 3 लाख पहिले प्रेफरन्स शेअर्स होल्डर्सना देणार, कारण त्यांना प्रेफरन्स पहिला. दिस इज रिपेमेंट ऑफ कॅपिटल. मग आता उरले किती, 1 लाख. मग इक्विटी शेअर होल्डर्सना किती मिळणार, फक्त 1 लाख. येस, इट इज लाईक दिस. हा लॉ आहे इथं. हा ह्यांच्यापैकी कोणी काही बोलू शकणार नाही. गपचूप मध्ये जे पैसे मिळतील ते घरी घेऊन जावं लागेल. सो दिस इज कॉल्ड ॲज प्रेफरन्स ॲट द टाइम ऑफ रिपेमेंट ऑफ कॅपिटल. ही कन्सेप्ट कळली का चेक करा सगळ्यांना. रिपेमेंट ऑफ कॅपिटलला प्रेफरन्स मिळणार आणि पेमेंट ऑफ डिव्हिडंडला प्रेफरन्स मिळणार, असे शेअर्स त्यांना प्रेफरन्स शेअर्स म्हणतात. दिस इज अ डेफिनेशन. मग आता इक्विटी शेअर्स काय आहेत, इक्विटी शेअर्स आर ऑर्डिनरी शेअर्स. इक्विटी शेअर्सना आपण ऑर्डिनरी शेअर्स म्हणणार का, कारण दोज डू नॉट हॅव एनी प्रेफरन्सेस. त्यांना ह्या अशा प्रकारचे कुठलेच प्रेफरन्सेस नसतात, म्हणून त्यांना ऑर्डिनरी शेअर्स म्हणतात. इथपर्यंत पार्ट कळलाय. सो इक्विटी शेअर्स डू नॉट एन्जॉय एनी प्रेफरन्सेस आणि प्रेफरन्स शेअर्स एन्जॉय 2 प्रेफरन्सेस. पण हे जे प्रेफरन्सेस आहेत हे सुद्धा तुम्हाला लिहायचं आहे. म्हणजे डिबेंचर होल्डर्सच्या अगेन्स्ट मध्ये त्यांना प्रेफरन्स आहे का, नाही. बॉन्ड होल्डर्सच्या अगेन्स्ट नाही, क्रेडिटर्सच्या अगेन्स्ट नाही, फक्त शेअर होल्डर्सच्या अगेन्स्ट मध्ये तो त्यांना प्रेफरन्स आहे. म्हणजे जेव्हा शेअर होल्डर्स येतील दोघं
तेव्हा त्यातल्या त्यात प्रेफरन्स कोणाला देणार? कंपनी तर प्रेफरन्शियल होल्डर्स. पार्ट कळलाय दोन्ही? पुढे जाऊया. रिटेन्ड म्हणजे ठेवून दिलेलं, स्वतःकडे साठवलेलं. रिझर्व्ड म्हणजे रिटेन्ड अर्निंग्स. दरवर्षी जसं आता तुम्ही हे बघितलं, तुम्हाला माहिती असेल इन्फोसिसचं रिटेन अर्निंग सगळ्यात हायेस्ट मानलं जातं. वन ऑफ द बेस्ट कंपनी टू हॅव रिटेन्ड अर्निंग्स. अशा भरपूर कंपन्या आहेत, मी इन्फोसिस हे एक्झाम्पल दिलं. अशा भरपूर कंपन्या आहेत की त्यांच्याकडे रिटेन्ड अर्निंग्स आहे. रिटेन्ड म्हणजे काय? तुम्ही काय केलं, तुम्ही ना सपोज पहिल्या वर्षी 1 लाख रुपये प्रॉफिट झाला, 1 लाख, तुम्ही सगळ्याच्या सगळ्या डिव्हिडंड म्हणून डिस्ट्रीब्यूट केला नाही. तुम्ही इन द सेन्स कंपनी तिने काय केलं, 50,000 डिस्ट्रीब्यूट केला, 50,000 तसाच ठेवला. आता हा कुठे गेला? हा गेला रिटेन अर्निंग्स. असं दरवर्षी तुम्ही 10 इयर्स पर्यंत केलं. मला सांगा त्यांच्याकडे रिटर्न अर्निंग्स किती आहेत? असं दरवर्षी 1 लाख रुपये प्रॉफिट झाला आणि तुम्ही असंच करत आला दरवर्षी 1 लाख, असं अजून करा. म्हणजे ऍट द एंड ऑफ 10 इयर्स रिटर्न अर्निंग्स किती असले पाहिजेत? 5 lakhs. सो व्हॉट इज दिस इज वन वे. एक प्रकारे कॅपिटल आहे हे एक प्रकारे कॅपिटल आहे. आणि कुठलं कॅपिटल आहे? ओल्ड, स्वतःचं. यू कॅन यूज इट एनी टाइम, कधी तुम्ही ते वापरू शकता. सो रिटेन्ड अर्निंग्स. चला, रिटेन अर्निंग्स म्हणजे हे सुद्धा आपल्याला काय आहे, हे सुद्धा आपल्याला डिटेलमध्ये शिकायचं आहे. याला मी म्हणतो प्लंजिंग बॅक ऑफ प्रॉफिट. प्लंज बॅक म्हणजे ओढून ठेवणे, मागं ओढणं. प्लंज म्हणजे प्लंजिंग बॅक, मागे ओढून ठेवलेला प्रॉफिट म्हणजे रिटेन अर्निंग्स. आन्सर इन वन सेंटेन्स. रिटेन अर्निंग्स, प्लंजिंग बॅक ऑफ प्रॉफिट. रिमेंबर दिस, प्लंजिंग बॅक ऑफ प्रॉफिट म्हणजे रिटेन अर्निंग्स. आता बॉरोड कॅपिटल म्हणजे काय असणार? बाहेर न घेतलेलं बॉरोड कॅपिटल. काय काय असणार त्यामध्ये? डिबेंचर. बरं, आता ही एक कन्सेप्ट आहे डिबेंचर. आपण मला वाटतं डिबेंचर 11 मध्ये डिस्कस केलं होतं नव्हतं, पहिल्यांदा करतोय. चला बघा, मी काय सांगतोय नीट वन्स फॉर ऑल एकदाच क्लिअर करून टाकू. मला काय म्हणायचंय, मला बघा काय म्हणायचंय. कंपनीला ऑप्शन आहे, कंपनीला जर लोन घ्यायचं असेल तर ती कुणाकडनं घेऊ शकते? बँक. अजून काही दुसरा ऑप्शन आहे? फायनान्शियल इन्स्टिट्यूशन, त्याला NBFC असं म्हणतात, किंवा फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स वेगळ्या. अजून तो त्यांच्या फ्रेंड्स अँड रिलेटिव्ह. ऑल राईट. अजून काय सर? अजून कुणाकडनं लोन घेणार? येस, अजून एक ऑप्शन अवेलेबल आहे. जनरल पब्लिक कडनं पण बँक लोन घेऊ शकते. जनरल पब्लिक, तुमच्या माझ्याकडनं, त्याला डिबेंचर असं म्हणतात. सो डिबेंचर इज व्हॉट? द लोन टेकन फ्रॉम जनरल पब्लिक. म्हणजे काय? भरपूर NCD तर खूप मोठं मार्केट आहे. NCD, नॉन कन्व्हर्टेबल डिबेंचर्स, ते सगळं आपण पुढे चेक करूया. आता जास्त वेळ घालवायला नकोय. डिबेंचर कळले? लोन टेकन फ्रॉम जनरल पब्लिक. एवढंच सांगतोय मी तुम्हाला आता टर्म लोन म्हणजे काय? एक स्पेसिफिक 5 इयर 10 इयर हे सगळं टर्म लोन्स आहे. टर्म ही एक टर्म आहे आणि बँकेकडनं घेतलेलं लोन, दॅट इज टर्म लोन. इथपर्यंत कळलं का? बघा, इथपर्यंत सगळं झालंय. चला, म्हणजे आता कॅपिटल स्ट्रक्चर पण आपण कव्हर केलंय. हे कॅपिटल स्ट्रक्चर मी आता जास्त डिस्कस केलेलं नाही, कारण इन डिटेलमध्ये आपल्याला सेकंड चॅप्टर मध्ये खूप मोठ्या प्रमाणात त्याचं सगळ्यांचे ऍडव्हान्टेजेस, डिसएडव्हान्टेजेस, टाइप्स, त्यांचे लिगल इश्यूज, हे सगळं इन डिटेलमध्ये चॅप्टर 2 मध्ये कव्हर करायचं. आपला चॅप्टर नंबर 1 पण संपला. तुम्ही जर ऑब्झर्व केलं असेल तर आपण सगळ्यांचे चॅप्टर नंबर 1 फक्त फायनल अकाउंट्स म्हणजे अकाउंट्सचा संपला नाही अजून, बट इट अबाउट टू फिनिश. आपला संपायला आलेला आहे तो. आणि या सगळ्यांचे झालेले आहेत. या सगळ्यांचे आता होमवर्क्स चालू होणार. बाय द वे, वन मोर इन्स्ट्रक्शन. ह्याच्यामध्ये एक मोठी इम्पॉर्टंट पार्ट आहे, फिक्स कॅपिटल आणि वर्किंग कॅपिटल. यांच्यामधला जो डिफरन्स तुमच्या बुकमध्ये दिलेला आहे, तुम्ही काहीही करा त्याच्याशिवाय पेपरलाच जायचं नाही. एवढा इम्पॉर्टंट आहे तो. फिक्स कॅपिटल, वर्किंग कॅपिटल हा जो डिफरन्स आहे त्याच्याशिवाय तुम्ही पेपरला सुद्धा जायचं नाही. आत्ताच सांगतो, तो तुमच्या पेपरमध्ये आहे. या वेळचा बोर्डाच्या पेपरमध्ये हा डिफरन्स 101% आहे.
मी तुम्हाला आज तारीख आहे 29 ऑफ मे, तुमची फेब्रुवारीमध्ये एक्झाम आहे. मला सांगूच नका की मला ते येत नाही जमत नाहीये. मी तुम्हाला आज सांगितलंय ते करायला. डू एनिथिंग. पाठ करायचं पाठ करा, 10 वेळा लिहून काढायचं 10 वेळा लिहून काढा. आणि अतिशय सिंपल आहे, व्हेरी व्हेरी सिंपल, व्हेरी व्हेरी सिंपल. चलो आज इथंच थांबूया. तू फक्त 2 मिनिट. हाँ बोला. येस 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 पाठवतो, आत्ता पाठवतो. येस ठीक आहे आज पाठवतो.